विश्वंभर चौधरी साहेब यांची या ठिकाणी आगमन होत आहे। निर्भय संगमनेर समितीच्या वतीने माननीय विश्वंभर चौधरी सर यांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत। वेलकम विश्वंभर चौधरी सर, खुश आमदीद, वेलकम, सुस्वागतम। सर्व आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा चळवळीतल्या आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शक निशाताई शिवूरकर, शिवाजीरावजी गायकवाड, या संस्थेचे अध्यक्ष अंतोन घोडके, डॉक्टर अमित शिंदे, श्री मृत्युंजय सोनोने, ॲडव्होकेट ज्ञानेश्वर सहाने आणि संगमनेर येथील प्रबुद्ध अशा मित्रमैत्रिणींना, संगमनेर से मेरा पुराना रिश्ता है। आता हे म्हणलो म्हणजे मी संगमनेरच्या स्टेशनवर कधीही चहा विकलेला नाही। पण कॉम्रेड दत्ता देशमुख यांचे चिरंजीव मोहनरावजी देशमुख यांनी मला पहिल्यांदा इथे व्याख्यानाला बोलवलं। त्यानंतर त्यांचा माझा सुद्धा स्नेह जुळला। त्यांची तब्येत बरी असती तर ते नक्की इथे उपस्थित आज राहिले असते। सभेला गेल्यामुळे ईडी लागणार नाही एवढं त्यांना ज्ञान आहे, ते नक्की आले असते। आणि त्यांना ईडी लागण्याचा प्रश्नही नाही, कारण ती माणसं फार वेगळ्या विचारधारेतून येतात। कम्युनिस्टांना ईडी लागलेली कधीही तुम्हाला दिसणार नाही, हे कौतुकास्पद आहे कम्युनिस्टांचं। इथे पण कॉम्रेड बसलेत, त्याचं कारण ते ईडी लागण्याची शक्यता सुद्धा निर्माण होऊ देत नाहीत, हे त्याचं खरं कारण। असो, संगमनेरमध्ये काही प्रसंगी मला येता आलं। बाजूच्या सिन्नरमधला अनुभव काही चांगला नव्हता, तो तुम्हाला माहिती आहे। तिथे एक वैचारिक हल्ला झाला। निर्भय बनो हा जगन्नाथाचा रथ आहे, तो लोकच ओढतायत, आम्ही काही करत नाही। सिन्नरच्या हल्ल्यानंतर पोलीस आणि तिथले सहकारी जेव्हा मला बाहेर सोडायला आले गावाच्या वेशीपर्यंत सुरक्षिततेसाठी, तेव्हाच त्यांनी ठरवलं की न भूतो न भविष्यती अशी सभा सिन्नरला करायची, आणि त्यांनी ती करून दाखवली। जेव्हा जेव्हा आव्हान मिळतं तेव्हा तेव्हा दुप्पट ताकदीने उसळणारी आम्ही माणसं आहोत, त्यामुळे आव्हान न देण्यात तुमचं हित आहे हे मला सांगायचं आहे। त्याच्यानंतर पुण्यामध्ये पण एक हल्ला झाला ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर। आणि निशाताई, मी खरंच सांगतो, त्या हल्ल्यामध्ये मृत्यू डोळ्यांनी आम्ही पाहिला। काही माणसं बॉनेटवर चढली होती, बोल्डर एवढ्याले दगड फेकत होते, सळया खुपसत होते आत। आम्ही वागळे साहेबांच्या हासिमनी डोकं असं खाली धरलं होतं, आम्ही असे खाली बसलो होतो म्हणून आम्ही वाचलो। पण भारतीय जनता पक्षाचे आभार की त्यानंतर माझ्या मनातलं मृत्यूचं भय आता निघून गेलेलं आहे, आणि मी तो मृत्यू इतका जवळून पाहिला की भारतीय जनता पक्षाचा मी त्यासाठी आभारी राहीन। खरं म्हणजे निर्भय बनो हा काही आमचा नारा नाही। या देशाच्या राष्ट्रपित्यांनी चंपारणमध्ये निळीच्या सत्याग्रहाच्या वेळेला शेतकऱ्यांना दिलेला हा नारा आहे की तुम्ही निर्भय बना, मग सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील। दांडी मार्चमध्ये जी माणसं गांधीजींच्या बरोबर चालली, जी गवालिया टँकला होती, स्वातंत्र्य आंदोलनाच्या प्रत्येक टप्प्यावर गांधीजींनी काय तयार केलं तर ते निर्भय नागरिक तयार केले। कधी चरखा घेऊन ते निर्भय केले, कधी अन्य मार्गाने ते निर्भय केले। आणि म्हणून ही जी काही सगळी पुण्याई आहे, ही आमच्यापैकी कोणाचीही पुण्याई नाही याची आम्हाला जाणीव आहे। जनता जनार्दन जर आज ह्या चळवळीला उचलून धरत आहे तर ती गांधीजींची पुण्याई आहे, याच्याबद्दल आमच्या मनात शंका नाही। आमच्या असं लक्षात आलं की आता पुन्हा निर्भय बनवण्याची गरज आहे। जनता निर्भय बनेल, पण आधी नेत्यांना निर्भय करण्याची गरज आहे, आमच्या लक्षात आलं। आणि विरोधी पक्षातले समविचारी सगळ्या मित्रांचे, सगळ्या पक्षांचे लोक आज इथे आहेत। कार्यकर्ते सगळीकडचे यायला लागले निर्भय बनून, काही ठिकाणी नेते सुद्धा आले निर्भय बनून। आता ठीक आहे, अजून काही नेते एवढे निर्भय बनू शकत नाहीत, त्यांना वाटतं की जर आपण गेलो सभेला तर ईडी लागेल का काय अशी भीती वाटेल। ते पण आज न उद्या निर्भय बनतील, याच्याबद्दल माझ्या मनात कोणती शंका नाही। ही निर्भय होऊन जाईल ती प्रक्रिया।
पण निर्भय बनोची चळवळ जेव्हा सुरू झाली तेव्हा ही 50, 60, 100 लोकांच्या मीटिंगमधून सुरू झाली. आणि आज मला सांगायला आनंद वाटतो की दसरा चौकात ऐतिहासिक कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या अध्यक्षतेखाली 60 ते 8,000 लोकांची सभा झाली. अकोला, अमरावती, नागपूर, धाराशिव सगळीकडे प्रचंड मोठ्या संख्येने, आणि आम्हालाच कळत नाही की हे कसं चाललं, हे कित्येकदा आम्हालाही कळत नाही, इतकं लोकांचं प्रेम या चळवळीला मिळालं. त्याचं कारण कदाचित हे होतं की सगळ्यांच्या मनात जी खदखद होती ती आम्ही फक्त प्रातिनिधिक स्वरूपात प्रतिनिधी तुमच्याच म्हणून आम्ही बोलवून दाखवली, एवढंच त्याच्यामध्ये होतं. त्याच्यात आमची कोणतीही कर्तबगारी नाही. देशामध्ये जी स्थिती 2014 नंतर निर्माण झाली आणि हुकुमशाहीचा वरवंटा फिरणं सुरू झालं, याचे बळी सुरुवातीला अत्यंत सामान्य माणसं होती. कुठेतरी गोमांस ठेवल्याच्या संशयातून एखादा अखलाक मारला जात होता. कुठेतरी रोहित वेमुला नावाच्या दलित विद्यार्थ्याला आत्महत्या करावी लागत होती. कुठेतरी संजीव भट्ट कैदेत होते आणि ते विनाकारणच कैदेत होते, आजही आहेत. हळूहळू ही हुकुमशाही राजकीय पक्षांपर्यंत पोहोचली आणि राजकीय पक्षांना त्याची धग जाणवायला लागली. यंत्रणा ताब्यात घेतल्या गेल्या. दुसरा पक्ष ठेवायचाच नाही अशा प्रकारे वाटचाल सोडून जा. गेले 3 महिने जे आम्ही वणवण फिरतोय कुटुंब सोडून, रात्रीचा दिवस करून, काय वाटेल तेच करतो आम्ही. 9:30ला कणकवलीची सभा संपून तिथून 9 तास पुण्याला प्रवास करून इथून दुसऱ्या दिवशी धाराशिवला निघतो, अशी सभा चालली. या सगळ्यांचं प्रयोजन एकच आहे. तुमच्याही ते लक्षात आलं आणि आमच्याही ते लक्षात आलं, आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं आहे, निर्भय बनोमध्ये श्रोते आणि वक्ता हा भेद नाही. कदाचित श्रोत्यांमधलेच काही जण फक्त इथे वक्ते म्हणून बोलतायत, पण या सगळ्यांच्या मनात याबद्दल शंका नाही की 2024ला जर पुन्हा हे सरकार निवडून आलं तर लोकशाही आणि संविधान राहणार नाही. याबद्दल आपल्या कोणाच्याही मनात शंका नाही. म्हणूनच तुम्ही इथे आहात असं मी समजतो. ज्या प्रकारचा कारभार सुरू आहे आणि ज्या प्रकारचं राजकीय वर्तन आता सध्या सुरू आहे ते बघता आपण एकपक्षीय हुकुमशाहीकडे चाललो, याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. रशियामध्ये पुतीननी जे केलं की रशियामध्ये निवडणुका होतात, लोक म्हणतात आम्हाला की कुठे लोकशाही बिघडली, निवडणुका तर होत आहेत. रशियामध्ये पण निवडणुका होतात, पण तिथे फक्त पुतीनच्या पक्षालाच निवडणुका लढवायची परवानगी आहे, बाकी पक्षाला परवानगी नाही. आणि कोणी उमेदवार उभं राहायचा प्रयत्न केला तर पुतीन त्यांना पळवतो, संपवतो. तेच उत्तर कोरियामध्ये किम जोंगचं चाललंय. उत्तर कोरियाच्या तर नावात लोकशाही देश आहे, पण किती लोकशाही आहे तुम्ही पाहताय. आणि त्याच वळणावर भारत आहे असं आमच्यासारख्यांना वाटलं, म्हणून आम्ही इथं आलो, म्हणून ही सभा, या सभेचं ते प्रयोजन. विस्तारात आपण सविस्तर बोलू कशा पद्धतीची हुकुमशाही चाललेली आहे. पण एक अत्यंत वाईट प्रकारचं राजकारण 2014ला सुरू झालं. या राजकारणाची घोषणा होती काँग्रेस मुक्त भारत. बहुमत आपल्याला मिळालं याचा अर्थ लोकांनी दुसरे पक्ष संपवले असा जे अर्थ काढतात त्यांच्याच या अशा उद्धट घोषणा असू शकतात की काँग्रेस मुक्त भारत. पंडित नेहरूंकडे 3 टर्म पाशवी बहुमत होतं. राजीव गांधींकडे 214 जागांचं पाशवी बहुमत होतं. पण ते, आणि त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचे 2 खासदार संसदेत होते. पण तेव्हाही राजीव गांधींनी भाजप मुक्त भारत हा नारा दिलेला नव्हता, हे लक्षात घ्या. त्याचं कारण त्यांना लोकशाही कळत होती. लोकशाहीत विरोधी पक्ष असतो, तो विरोधी पक्ष महत्त्वाचा असतो हे त्यांना कळत होतं. आणि ती लोकशाहीतली विरोधी पक्षाची स्पेस, विरोधी पक्षच नसावा हे वाटणारे पहिले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी ठरले, ज्यांनी राहुल गांधींची सदस्यताच काढून घेण्याचं कारस्थान केलं. दुःख काय होतं, मोदी का चिडले, शहा का चिडले, त्यांच्यावर बोलले तेव्हा ते चिडले नव्हते. राहुल गांधींनी आधी मोदी आणि शहांवर टीका केली होती, तेव्हा मोदी आणि शहा चिडले नव्हते. पण जेव्हा अदानीचा प्रश्न आला 20,000 कोटीचा, तेव्हा ते चिडले. एक जुना झोपून गेलेला पिटिशनर जागा केला. सुरतच्या कोर्टाने बरोबर 2 वर्षाची ऑर्डर दिली. 2 वर्ष झाली की सदस्यता रद्द होते म्हणून. गुजरात हायकोर्टनी त्याच्यावर मोहर लावली आणि ओम बिर्ला जे सभापती आहेत त्यांनी कुठलाही विलंब न लावता खासदारकी पण काढून घेतली, लगेच बंगला पण काढून घेतला. विरोधी पक्ष नेत्याबद्दल एवढं खुनशीचं राजकारण या देशात पूर्वी कधीही झालेलं नव्हतं, हे मला सांगायचं आहे. ह्या ज्या सगळ्या घोषणा, हे जे सगळं राजकारणाचा पोत,
महाराष्ट्राचं राजकारण सुद्धा कोणत्या वळणाला आहे तुम्हाला माहिती आहे. महाराष्ट्राला हे का घाबरतात? अगदी एका जागेवर फक्त प्रभाव असलेले अशोक चव्हाण आहेत. एकच जागेवर त्यांचा प्रभाव आहे, बाकीच्या जागेवर त्यांचा मी त्यांच्या शेजारच्या परभणी जिल्ह्यातला आहे. परभणीमध्ये शिवसेना निवडून येतो वर्षानुवर्ष, हिंगोलीत सुद्धा शिवसेना येते. प्रभाव अशोक चव्हाणांचा एकाच जागेवर आहे. पण त्या अशोक चव्हाणांना सुद्धा आटापिटा करून भारतीय जनता पक्षात का घ्यावं लागलं? त्याचं कारण यांच्या पायाखालची वाळू आता सरकलेली आहे आणि एकेका जागेसाठी यांची लढाई चालू आहे. नॅरेटिव्ह तयार केले जातात. आपकी बार 400 पार. कोणत्या राज्यातून येणार आहेत 400 पार? दक्षिणेमध्ये यांचा अकाउंट संपलेला आहे. दक्षिणेमध्ये कर्नाटक सुद्धा बंद. दक्षिणेचा दरवाजा भारतीय जनता पक्षासाठी जो थोडा किलकिला झाला होता कर्नाटकच्या निमित्ताने, तो आता बंद झालेला आहे. ईशान्य भारतामध्ये मणिपूर नंतर भारतीय जनता पक्ष कोणत्याही राज्यात तिथे सत्तेत येईल अशी आता स्थिती नाही. उत्तरेत सुद्धा हरियाणात काल तुम्ही पाहिलं त्या पक्षांनी पाठिंबा केला. आता अपक्षांच्या मदतीने सरकार चालू आहे. हेच दिल्लीमध्ये, हेच पंजाबमध्ये. पंजाबमधून यांची सद्दी संपवली गेली, अरविंद केजरीवालनी ती संपवली. जम्मू काश्मीरमध्ये यांना बसताना नाही, अशी सगळी स्थिती आहे. आणि या स्थितीत फक्त नॅरेटिव्ह तयार करायचा. लोक म्हणतात भाजपाला पर्याय काय? अरे वाईटाला पर्याय द्यायचा नसतो, वाईटाला आधी हाकलायचं असतं. पर्याय चांगल्या गोष्टीला असतो, वाईटाला पर्याय नसतो. उद्या इथे आग लागली एखाद्या बिल्डिंगला, तुम्ही म्हणणार आहात का आगीला पर्याय काय? मग चालू द्या ही आग, असं म्हणणार आहात का तुम्ही? पायाखालची वाळू पूर्णतः घसरलेली आहे. उत्तर प्रदेश असो, बिहार असो, आता हे जवळपास देशामध्ये स्पष्ट झालंय की कमीत कमी 300 जागी एकास एक लढत होणार आहे आणि यात हे हरणार आहेत, हे आता नक्की झाले. यांना हरवणारा वर्ग कोणता आहे ते तुम्हाला सांगतो. सिन्नरला हल्ला झाल्यानंतर आमच्या संरक्षणाची जिम्मेदारी आंबेडकरी जनतेने उचलली. ते म्हणाले की तुम्ही या, आम्ही तुमच्याबरोबर आहोत, तुमचं रक्षण आमची जबाबदारी आहे. आम्ही ज्या गावाच्या वेशीवर जातो तिथे आंबेडकरी मित्र घ्यायला येतात आणि सोडायला पण येतात. ते तरुण मुलं आहेत, त्यांना काही रोजगार नाही, हे तरुण मुलं आहेत. आम्ही काही त्यांना देऊ शकत नाही ना, तर आम्ही त्यांना नोकरी देऊ शकतो ना उद्योगधंदा देऊ शकतो, आमच्या हातात काही सत्ता नाही. पण तरीही तरुण मुलं का येत आहेत? ते एवढ्याच कारणासाठी येत आहेत की बाबासाहेबांच्या संविधानावर त्यांचं सगळ्यात जास्त प्रेम आहे आणि त्यांना हे माहिती आहे की ही माणसं संविधान वाचवण्यासाठी लढणारी माणसं आहेत, म्हणून ती येतात. ही जी जागृती सुरू झाली आणि जे संविधानाला धोका दररोज पोचतो आहे, एक एक शब्द घेऊन मी संविधानावरचा 2-2 तास सांगू शकेन की तुम्हाला कसा धोका पोचतो. मी फार काही शब्दांवर बोलत नाही, फक्त 9 शब्द जरी प्रमुख संविधानातले घेतले की सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य, हे 5 शब्द देशाला सूचना करणारे, देश कसा असेल, आणि स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता हे व्यक्तीचे, हे 9 शब्द जरी तुम्ही घेतले, तुम्हाला दिसेल की या प्रत्येक शब्दाला, या प्रत्येक तत्वाला 2014 पासून सुरुंग लागतो, हे तुम्हाला दिसेल. देश हा सार्वभौम आहे असं आमचं संविधान म्हणतं. सार्वभौम म्हणजे आमचे मालक आम्हीच आहोत, दुसरा कोणीही आमचा मालक नाही. आता सार्वभौम कोण असतं? एखादा देश सार्वभौम आहे म्हणजे कोण सार्वभौम आहे? त्या देशाचं सरकार सार्वभौम आहे का? त्या देशाचं न्यायालय सार्वभौम आहे का? का त्या देशातली जनता सार्वभौम आहे? हा प्रश्न आहे. आम्हाला आंदोलनांच्या वेळी म्हणलं गेलं की कायदे काय जंतर मंतरवर होतील का? कायदे का रामलीला मैदानावर होतील का? संसद सार्वभौम आहे, कायदे तिथेच होतील. तेव्हा आम्ही म्हणायचो की हो, संसद सार्वभौम आहेच, पण तिला सार्वभौमत्व कोणी दिलं? तर भारतीय राज्यघटनेने दिलं. आणि भारतीय राज्यघटना कोणी स्वीकारली? ती वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारतीय लोक. आणि म्हणून आम्ही भारतीय लोक हे संसदेपेक्षाही सार्वभौम आहोत असं आम्ही म्हणतो. पण गेले 10 वर्ष आपलं सार्वभौमत्व 2 माणसांकडे गहाण पडलेलं आहे. या देशातले नागरिक कुठल्याही अर्थाने सार्वभौम नाहीत. त्याचं कारण ते ज्या प्रतिनिधींना निवडून देतात, खासदारांना निवडून देतात, आमदारांना निवडून देतात, त्यांना काही त्यांचं म्हणणं सुद्धा ऐकलं जात नाही. या अर्थी नागरिकच सार्वभौम. आपल्या खासदाराचा अपमान होतो, आपल्या आमदाराचा अपमान होतो, तेव्हा तो आपला अपमान असतो. त्याचं कारण ते आपले प्रतिनिधी म्हणून तिथे बसलेले आहेत. गेली 10 वर्ष बिलं संसदेत आणि विरोधी पक्षाला तर दाखवणं, विरोधी पक्षात अत्यंत तुच्छतेची गोष्ट आहे. मोदीजींची सगळी भाषणं ऐका,
पुरेपूर तुच्छता भरलेली असते विरोधी पक्षाबद्दल. कधीही मोदीजींच्या भाषणात प्रेम दिसणार नाही, कोणाबद्दलच दिसणार नाही. स्वतःचा पक्ष, स्वतःची प्रतिमा सोड. मी कसा सगळीकडे, मी रेल्वे स्टेशनवर मोदी, बस स्टँडवर मोदी, सगळीकडे मोदींचे फोटो, पेट्रोल पंपावर मोदी. दिसत नाही ते एकाच जागी पत्रकार परिषदेत, तिथं कधी दिसत नाही. केम्ब्रिजमधून शिकलेल्या माणसाला डॉक्टर मनमोहन सिंग त्यांनी 117 पत्रकार परिषदा स्वतःच्या कारकिर्दीत घेतल्या, म्हणजे महिन्याला एक पत्रकार परिषद घेतली. या देशाची बुद्धी कशी फिरली आहे मला माहिती नाही, पण 117 पत्रकार परिषदा घेणाऱ्या आणि केम्ब्रिजची खरी पदवी असलेल्या माणसाला हा देश मौनी बाबा म्हणतो, आणि ज्याची पदवी संशयास्पद आहे त्याला विश्वगुरू म्हणतो हा देश. हे कुठं चाललंय कळायला मार्ग नाही. काय नाही केलं मनमोहन सिंगांनी. या देशातल्या 6 कायदे या देशातले ज्यांनी तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाचं भविष्य बदललं, असे कायदे मनमोहन सिंगांनी दिले. काँग्रेसला ते नीट विकता आले नाहीत. काँग्रेसचे कार्यकर्ते कमी पडले त्यात. काँग्रेसला मनमोहन सिंग लोकांपर्यंत नेता आले नाही. कदाचित काँग्रेसच्या किती नेत्यांना कळले याचाही संशय आहे, पण ते नेता नाही आले हा मुद्दा आहे. मनमोहन सिंगांनी पहिला कायदा आणला अन्न सुरक्षेचा. या देशात कोणीही उपाशी राहू नये. आणि मला असं कळलं, सगळ्यांना माहिती आहे की सोनिया गांधी त्यासाठी आग्रही होत्या. त्या घराणेशाहीवर सतत टीका होते सोनिया गांधी. त्या घराणेशाहीबद्दल हे बोललं जात नाही की अरे ही घराणेशाही तर जेलमध्ये जाण्याची घराणेशाही आहे. स्वरूपा राणी पंडित नेहरूंच्या आई या लाठी हल्ल्यात गेल्यात हे अनेकांना माहिती नसतं. लाला लजपतरायांच्यावर जसं झालं तसाच त्यांच्यावर लाठी हल्ला, हे माहिती नसतं त्यांना. पंडित नेहरू सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेला माणूस, 10 वर्ष त्यांनी जेलमध्ये काढले, हे कोणाला माहिती नसतं. इंदिरा गांधींना सुद्धा नेहरू हे एक कुटुंब असं आहे ज्याच्या प्रत्येक सदस्याला अटक झालेली आहे स्वातंत्र्य लढ्यात, प्रत्येकाला अटक झालेली. आणि ही माणसं आयव्हरी टॉवरमध्ये राहणारी, यांनी ठरवलं असतं यांना गरिबीकडे बघायचं पण काम नव्हतं, एवढी ही माणसं श्रीमंत होती. पण ही माणसं इथे गाडून उभी होती आणि त्यांना घराणेशाहीचा आरोप होतो. गमतीचा भाग आहे, काल मी कोणीतरी व्हिडिओ केला, छान पाहत होतो. पंडित नेहरूंच्या हयातीत इंदिरा गांधीला खासदार नाही केलं त्यांनी, लक्षात घ्या. पंडित नेहरूंच्या हयातीत मणिबेन पटेल खासदार होत्या, सरदार पटेलांची मुलगी त्या खासदार होत्या, पण स्वतःची मुलगी खासदार कधी केली नाही नेहरूंनी स्वतःच्या कारकिर्दीत, ना आमदार पण केली साधी. इंदिरा गांधींच्या काळात राजीव गांधी आणि संजय गांधी मंत्री झाले नाही, खासदार पण झाले नाही, लक्षात घ्या. आणि राजीव गांधींच्या काळात सुद्धा सोनिया गांधी कोणत्याही पदावर नव्हत्या, तरी ती म्हणे घराणेशाही. आणि हे म्हणे काहीतरी खूप छान. जय शहा हा मुलगा अमित शहांचा, क्रिकेटची बॅट त्यांनी हातात धरली नाही, तो क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष होतो, ती मात्र घराणेशाही नसते. ते कसं साजूक चालतं सगळं त्यांचं. मी मनमोहन सिंगांचं बोलत होतो. अन्न सुरक्षा योजना, या देशात कोणी उपाशी राहू नये याची पहिली योजना मनमोहन सिंगांची. भूमी अधिग्रहण कायदा, हे आज जे नितीन गडकरी मिशीला तेल लावून सांगतात हा विकास मी केला, तो विकास मी केला, त्याच्या मुळाशी डॉक्टर मनमोहन सिंगांनी 13 साली केलेला कायदा आहे की शेतकऱ्याला 4 पट मोबदला जमिनीचा, आणि म्हणून जमिनी मिळायला लागल्या प्रकल्पाने. नाही तर आम्हीच लढलेलो आहे जमिनीच्या, निशाताई पण लढल्यात, शिवाजीराव भाऊ पण, सगळेच लढलेले आहेत. आम्ही सगळे लढलेलो आहे जमिनी का द्यायच्या म्हणून, कारण मोबदला नीट मिळत नव्हता. 14ला भूमी अधिग्रहणचा 13चा कायदा मनमोहन सिंगाने आणून 4 पट शेतकऱ्याला रक्कम मिळेल, कॉम्पेन्सेशन असेल, म्हणून हे प्रकल्प दिसत आहेत. 3रा कायदा भूमी अधिग्रहण पेक्षाही कदाचित महत्त्वाचा, मनरेगा. ती महाराष्ट्रात योजना होती, विसपागेंनी फार जुन्या काळी आणली. महाराष्ट्र खूप बाबतीत देशाला दिशा देतो, लक्षात घ्या. म्हणून तर महाराष्ट्राला एवढे घाबरतात. आदिलशहा घाबरत नव्हता तेवढे अमित शहा घाबरत आहेत महाराष्ट्राला, लक्षात घ्या. दिशा देणारा कायदा मनरेगा, मागेल त्याला मजुरी आणि हक्काचे दाम. बँकेत पैसे टाकून लोकांना गुलाम करायचे नाही, ज्याला मेहनत करायची त्याला मेहनतीचा अवसर आणि रोजगार, मनरेगा. पहिल्या बजेटमध्ये मोदी म्हणाले होते, इस योजना को तो मैं काँग्रेस का स्मारक बनाऊंगा. दुप्पट पैसे द्यावे लागले सगळ्या अर्थसंकल्पांमध्ये. ते आता कोणाचं स्मारक झालं ते मोदींनी ठरवावं, ती योजना कोणाचं स्मारक आहे. 3रा कायदा वनाधिकार, आदिवासींना वन उपजवरचा अधिकार. मनमोहन सिंगांसारखा संवेदनशील माणूसच हे करू शकतो. एकीकडे आदिवासींना वनाधिकार देणारा पंतप्रधान होता, ज्यांनी वनाची उपज आदिवासींना दिली,
आणि दुसरीकडे हे पंतप्रधान आहेत, यांनी गेल्या 10 वर्षात 7.5 लाख एकर जमिनीचं जंगल काढून टाकलेलं आहे आणि ती अदानीसारख्या उद्योगपतींच्या ताब्यात दिलेली आहे. ही तुलना करा, तुम्हाला दिसेल. ते काय काय ते परवा तर त्या माळा रुद्राक्षाच्या वगैरे भयंकर पाहत होतो मी. काय काय मनमोहन सिंगांना ते कधी करावं नाही लागलं. ह्याची गरज नसते. जिथं काम करायचं ना, काम केलं की नौटंकीची गरज राहत नाही. काम नसल्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम आहे सगळा. चौथा कायदा ज्याच्यामुळे आपल्या आपण अनेक सगळ्यांनी प्रकरणं मार्गी लावलेली, तो RTI, माहितीचा अधिकार, लोकांना सक्षम करणारा माहितीचा अधिकार 2005चा, तोही डॉक्टर मनमोहन सिंगांच्या नावावर आहे. आणि 6वा अधिकार, मला माहिती आहे इथे शिक्षण क्षेत्रातले खूप काम केलेले लोक आहेत बरेच. 6वा अधिकार, 6वा कायदा, राईट टू एज्युकेशन, ही कर्मवीर भाऊराव पाटलांची फुले दाम्पत्याची जमीन, त्यांची जमीन आहे. शिक्षणासाठी महिलांना बाहेर काढणाऱ्या सावित्रीबाईंची, ज्योतिबांची जमीन आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांची बहुजनांपर्यंत शिक्षण येणार त्यांची भूमी आहे. त्या सगळ्यांचं स्वप्न डॉक्टर मनमोहन सिंगांनी पूर्ण केलं की सगळ्यांना सक्तीचं शिक्षण हे मनमोहन सिंगांनी केलं. यांच्याकडे काय अवस्था आहे बघा. इथे आपण महाराष्ट्राच्या सावित्रीबाई फुलेंच्या देशात प्रदेशात आपण बोलतोय, जिथं त्या काळात दगड खाऊन महिला बाहेर आल्या, शिक्षणासाठी आणल्या. यांच्या राज्यामध्ये योगी, मुख्यमंत्री योगी, एरवी दिंडोरे पिटतात, हे जाहिराती टीव्हीवर येतात, कसा UP सेफ झाला. त्यांनी परिपत्रक काढलं की रात्री 8 नंतर मुलींना क्लासमध्ये जाऊ नका, कारण ते सुरक्षित नाही. ही यांची अवस्था आहे. योगी माणूस मुख्यमंत्री कसा झाला, इथंच कोड आहे. लोक म्हणतात RSS आणि भाजपचा मुसलमानांना आणि ख्रिश्चनांना धोका असेल, पण त्यांचा सगळ्यात जास्त धोका हिंदू धर्मालाच आहे, हे आधी लक्षात घ्या. कारण हे राजकीय हिंदू आहेत, हे आध्यात्मिक हिंदू नाहीत. इथे संघ जन्माच्या आधी 1925च्या आधीपासून हजारो वर्ष तुमच्या आणि माझे पूर्वज रस्त्यात एकमेकांना भेटल्यावर राम राम म्हणतायत. तो राम राम हजारो वर्षाचा आहे. हे जय श्रीराम आत्ता आला. हा तुमचा राजकीय नारा आहे जय श्रीराम. आमचा नारा राम राम आहे, मूळ हिंदूंचा. आणि उत्तर प्रदेशातल्या लोकांचा, हिंदूंचा तर जय सियाराम पण आहे. तिथे सीता पण येते रामासोबत. बायकोचं बंधन नाही रामाला येऊ नये म्हणून, असं बायकोला नाही सांगत राम. तिथं सियाराम येते. राजस्थानमध्ये गेलं तर तिथे जय गोपाल म्हणतात. 33 कोटी देव आहेत आणि तेवढे चॉईस आहेत. हिंदू धर्म आहेत का उदार धर्म? मगाशी शिवाजी हो मला सांगत होते की हा एवढा उदार हिंदू धर्म आहे की याच्यात नास्तिक सुद्धा हिंदू असतो, हे लक्षात घ्या. चार्वाक सुद्धा हिंदू असतो. अनेक नास्तिकांचे गट आहेत, ते सुद्धा हिंदू म्हणून देतात. हा हिंदू धर्माचा आशय कोणाला बिघडवायचा हा प्रश्न आहे. मी परवा पाहिलं की मी रामभक्त आहे, तुम्ही पण व्हा का? मी कृष्ण भक्त नाही होऊ शकत? तुमच्या राजकीय फायद्यासाठी देव असलेला राम हाच सगळा एकमेव देव आहे असा अट्टहासा कशासाठी? आणि राम तुमच्यापेक्षा आम्हाला जास्त चांगला कळतो. सिन्नरला हल्ला करणाऱ्यांना जर मी म्हणलं असतं, मी ते मला उशिरा सुचलं, पण मी जर म्हणलं असतं की चला तुम्हाला माझी सभा बंद करायची, मी सभा बंद करतो, आता एवढे लोक जमलेत तर चला रामरक्षा म्हणूया, किती जणांना आली असती मला प्रश्न आहे. रामरक्षा येत नाही या रामभक्तांना. यांना भीमरूपी येत नाही, यांना काही येत नाही. यांना राम माहिती नसतो, काही माहिती नसतं. यांना वरून आदेश येतो, स्टिकर लावा, स्टिकर लावा. स्टिकरवर काय? धनुष्यात आणलेला रागीट राम. अरे तो फार क्वचित कमी वेळा रागीट असतो. युद्धाला जातो तेव्हा, रणकर्कश असतो तेव्हाच तो रागीट असतो. इतर वेळी तो राजीव लोचन असतो, तो शांत संयमित हसताना राम असतो आमचा. आमचा राम हसरा राम आहे, चिडका राम नाही आमचा. इथले बरेच बाबा बुवा भारतीय जनता पक्षाचे नेते महाराष्ट्रात आणतात. पुण्यात पण आले होते बाबा. हे का होत आहे? एवढा मोठा आमचा वारकरी संप्रदाय महाराष्ट्रातला, ह्याच्यामध्ये शेकडो उत्तम कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत. त्यांना न बोलवता महाराष्ट्राच्या राजकारणाचं उत्तर प्रदेशीकरण का होत आहे ते डोळसपणे लक्षात घ्या. ते अशासाठी होत आहे की उत्तर प्रदेशात धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयोग यशस्वी झाला आणि तिथे ते सत्ता आणू पण शकले आणि सांभाळू शकले.
महाराष्ट्रात त्यांना तेच करायचं आहे जेणेकरून यांची सत्ता कायम राहावी, हा मुद्दा आहे. राजकीय हिंदू आणि आध्यात्मिक हिंदू हा खरा लढा आहे, हे लक्षात घ्या. हा लढा 48ला सुरू झाला, ज्यावेळेला एका आध्यात्मिक हिंदूचा, वृद्ध अशा आध्यात्मिक हिंदूचा, शरीरयष्टी निकृष अशा एका आध्यात्मिक हिंदूचा, ज्याच्यात शक्ती नाही, आंतरिक शक्ती खूप आहे पण शारीरिक शक्ती नाही, अशा एका हिंदूचा तो प्रार्थनेला जात असताना, तो रामाचं नाव घ्यायला जात असताना एका राजकीय हिंदूंनी खून केला. त्या राजकीय हिंदूचं नाव होतं नथुराम, आणि ज्या आध्यात्मिक हिंदूचं खून झाला त्याचं नाव होतं महात्मा गांधी. आमचा राम महात्मा गांधीचा आहे, तुमचा राम नथुराम आहे. एवढं समजलात तरी तुम्ही कसे हिंदू ना आम्ही कशी, तो प्रश्न. प्रत्येक सभेमधून मी यांना सांगतो की मी मूळ हिंदू आहे. माझा देव, माझा राम आणि माझा धर्म याच्यासाठी मला तुमच्या दलालीची मध्ये गरज नाही. आम्ही हिंदू आहोत, आम्हाला आमचा धर्म सांभाळायचा कळतो. 15% मुसलमानांचा आम्हाला भय घालून तुम्ही ते करू नका. मुस्लिम इथे वर्षानुवर्ष आम्ही एकोप्याने राहतो, आमच्यात ते सामंजस्य आहे. आजही संदल निघतो तर त्याचा मान हिंदूला असतो आणि अनेक ठिकाणी यात्रेचा मान मुस्लिमांना आहे. माझ्या स्वतःच्या गावात माझे वडील 35 वर्ष दर्गा कमिटी चालवत होते आणि हैदराबादहून उत्तमोत्तम कव्वाल ते आणत होते, उर्दूमध्ये छान करणार. त्यांना गाण्याचं पण ज्ञान होतं आणि तिथं उरूस भरायचा मोठा, आणि त्याच्यानंतर 15 दिवसांनी महाशिवरात्र पण तिथे व्हायची आणि त्याचाही मोठा उत्सव असायचा. आम्ही त्या परंपरेतले आहोत. कोणाचा द्वेष हा भारतीय नाही, हे आमच्या परंपरेत नाही. गांधी आणि आंबेडकरांनी आम्हाला ते शिकवले नाही. संगमनेरचे पोलीस चांगले आहेत, त्यांनी काय आम्हाला नोटीस दिली नाही, पण आजकाल जिथं जाऊ तिथं नोटिसीने स्वागत होतं. पोलीस 149 वगैरे नोटीस देतात. आता गंमत आहे, कोकणामध्ये नोटीस ही म्हणे तुम्ही प्रक्षोभक बोलू नका. मी म्हणलं अहो, कोकणात आमची प्रक्षोभक बोलायला यायचीच गरज नाही. 1 वडील आणि 2 छोटी छोटी मुलं पुरेशी आहेत प्रक्षोभक बोलायला. ते रोज प्रक्षोभक बोलतात. संगमनेरचे पोलीस असं म्हणाले ही सगळी जी मंडळी आहे आम्हाला काही काळजी नाही. काळजी मी तुम्हाला सांगतो, आमचा आवाज बंद होणार नाही याची काळजी तुम्ही घेतलेली आहे, त्यामुळे आम्हाला काळजी नाही. काल 125चा बंदोबस्त, मला एकदम VIP असल्याचा फील आला. पोलीसच्या गाड्या मागे आपण कधीच पाहिलं नाही. त्या आपण दळभद्री लोक, आपण गेल्यावर कोणत्या तरी कार्यकर्त्याकडे फोन करतो, येऊ का चहा घ्यायला म्हणून, असे आपण लोक. 125 पोलिसांचा ताप, त्याच्यात महिला पोलीस वगैरे. मी त्यांना सांगितलं कृपा करून महिला पोलिसांना घरी पाठवा. त्या बिचारा इकडेही काम करतात दिवसभर आणि घरी जाऊन पुन्हा कामं करतात. त्यांना इथे राबवू नका. त्यांना म्हणलं कृपा करून, मी सभा सुरू करत नाही, त्यांना घरी जाऊ द्या आधी. आम्हाला कोणी मारत नाही, कशाला मारतील. आणि आत्ता आम्ही या अवस्थेत पोचलेलो आहे गेल्या 3 महिन्यात, की आत्ता जर का आम्हाला यांनी मारलं तर यांचा पक्ष देशातून संपून जाईल. या अवस्थेत आम्ही आत्ता, जगाला कळलंय काय आहे, कोण काय आहे. त्यामुळं तर मुद्दा हा आहे की आमचा जो भागवत धर्म, आमचा जो वारकरी संप्रदाय आहे, त्याला खच्ची करून उत्तर प्रदेशचं धार्मिकीकरण इथे का आणायचं, हा मुद्दा आहे. त्याचं कारण संघ परिवाराला ज्ञानोबा ते तुकोबा ही परंपरा परवडत नाही. आमचे ज्ञानेश्वर महाराज सांगतात ज्ञानेश्वरीत, वेदू संपन्न होय ठाई परी कृपण ऐसा आनंद नाही, जो कानी लागला तिन्ही वर्णाची. अरे वेद मोठे आहेत, पण 3 वर्ण मिळून एका वर्णावर अन्याय करतायत ना, हे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तुकारामांनी महाराजांनी सांगितलं वेदाचा अर्थ आमाशीचा ठावा. आम्हाला सांगू नका, आम्हाला माहिती आहेत वेदाचे अर्थ काय आहेत. आणि काय वेदाचा अर्थ, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. यांना ज्ञानेश्वर महाराज परवडत नाहीत, यांना एकनाथ महाराज परवडत नाहीत, यांना तुकाराम महाराज परवडत नाहीत, यांना चोखा मेळा परवडत नाहीत, यांना कोणीही परवडत नाही. कारण ही मंडळी समता सांगणारी मंडळी आहे. आमच्या वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य असं आहे की इथे प्रत्येक जातीचे तर संत आहेतच, हिंदू धर्मातल्या सगळ्या जातींचे संत आहेत, पण इथे जैतूनबी नावाची मुस्लिम संत सुद्धा असते. हे आमच्या वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. आणि मूळ हिंदूंचा हा आशय सगळा बिघडवून टाकण्याचा प्रयत्न म्हणजे हे आसाराम बापू प्रणित जे साधू संत आहेत त्यांचा राबता इकडे सुरू झाला. भारतीय जनता पक्ष, संघ परिवार हिंदुत्वाचा आशय हिंदूंचा किती बिघडवत आहेत याचं उदाहरण म्हणजे आमच्या हिंदू धर्मात संन्याशी काही त्याला सगळं निस्संग व्हावं लागतं.
संन्याशाला सत्तेचा, पैशाचा, कुटुंबाचा मोह ठेवता येत नाही. इथे एक संन्यासी मुख्यमंत्री, अख्खा योगी, बॉम्बस्फोट करणाऱ्याला साध्वी म्हणतात इथे, आणि ती खासदार असते. ही परिस्थिती आहे इथली. तेव्हा हिंदू धर्म जर वाचवायचा असेल तर यांच्यापासून सावध राहण्याची गरज आहे. हा हिंदू धर्म रुद्र रसातला, रौद्र रूपातला तो आपला नाही. आपला हिंदू धर्म वेगळा आहे. आणि तो माऊलींनी सुद्धा सांगून ठेवला. त्यांनी ज्ञानेश्वरीचं प्रयोजन लिहिताना लिहिलं आहे. प्रयोजनात काय आहे त्याची एक ओवी आहे. मग आर्ताचे नि ओरसे, गीतार्थ ग्रसन मिसे, वरिखला शांत रसे. तो हा ग्रंथो शांत रस आमचा आहे, रौद्र रस आमचा नाही. आणि तो शांत रस असल्यामुळे आमच्याकडे विविधता आहे. मी अमेरिकेला 13 साली अण्णांच्यावर गेलो होतो आणि व्हाईट हाऊसच्या एका माणसाला मी विचारलं की आमच्याकडे काहीच नाही, म्हणजे संपत्तीच्या दृष्टीने तुम्ही फार मोठा देशात, कॅपिटलिस्ट, भांडवल तुमच्याकडे, तंत्रज्ञान तुमच्याकडे, अत्याधुनिक शस्त्रास्त्र तुमच्याकडे, आमच्याकडे तर नाही आहे ते, तरी तुम्हाला आमचं आकर्षण काय आहे? त्या व्हाईट हाऊसच्या बाईंनी उत्तर दिलं होतं, ते फार सुंदर उत्तर होतं. त्या बाई असं म्हणाल्या, आम्हाला तुमच्याबद्दल आदर यासाठी आहे की एवढे धर्म, एवढ्या जाती, एवढे प्रांत, एवढ्या भाषा, एवढ्या खाण्यापिण्याच्या सवयी, पण तरीही तुम्ही लोकशाही टिकून ठेवली, यासाठी आम्हाला तुमचा आदर वाटतो. भारतातली लोकशाही ही फार ऑर्गॅनिक अशा प्रकारची लोकशाही आहे. त्याचं श्रेय या मंडळींना आहे ज्यांचे फोटो इथे आहेत. त्याचं श्रेय आमचं नाही. पोलिसांना म्हणून मी सांगतो की आम्हाला नोटीस देऊ नका. आम्ही गांधी आंबेडकरांची माणसं आहोत. आम्ही प्रक्षेपक बोलत नाही. आम्हाला जोडण्याची सवय, आम्हाला तोडण्याचं सांगितलं नाही आहे त्यांनी. आम्ही माणसं जोडत राहतो, ही आमची सवय. तो हिंदू धर्माचा आशय बिघडवायचा. सगळ्यांना माहिती आहे का राम मंदिराची घाई झाली होती मंदिर पूर्ण नसताना. सगळ्यांना माहिती आहे की पौष महिना वर्ज असतो हिंदू धर्मात मंगल कार्य करायला. का पौषामध्येच केलं सगळ्यांना माहिती आहे. आणि सगळ्यांच्या लक्षात हेही आलं की शबरी मातेच्या प्रभू रामचंद्रांनी जिची उष्टी बोरं खाल्ली, त्या शबरी मातेच्या वंशज असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना उद्घाटनाला का नाही बोलवलं, हेही सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. स्त्रियांचा जो आकस यांच्या संस्कृतीमध्ये, तो प्रचंड मोठा आकस यांना आहे. आठवते 14ला यांची घोषणा होती, छत्रपतींचा आशीर्वाद घोषणा होती यांची निवडून येताना. छत्रपती म्हणजे काय, शिवाजी महाराज म्हणजे काय, तर शिवाजी महाराज म्हणजे अशीच आमुची आई असती वदले छत्रपती, कल्याणच्या सुभेदाराची सून, आणि तिला म्हणणारे की अरे ही तर आईसारखी आहे मला, हे शिवाजी महाराज. छत्रपतींचा आशीर्वाद म्हणता तर मणिपूरमध्ये 2 भगिनींची नग्नधिंड काढली गेली आणि त्यांच्या मागे हजारोंचा जमाव बलात्कार करण्यासाठी पळत होता. तेव्हा छत्रपतींचं आठवण तुम्हाला का आली नाही, हा मुद्दा आहे. उन्नावमध्ये एका दलित भगिनीवर अत्याचार झाले, तेव्हा छत्रपतींचा आशीर्वाद कसा नाही आठवला तुम्हाला, हा मुद्दा आहे. अगदी बिल्किस बानोपर्यंत हिंदू धर्माचा आशय ही माणसं का संपवतायत लक्षात घ्या. हिंदू कधी बलात्कारी नसतो आणि हिंदू बलात्काराचं समर्थन पण करत नाही. मी जनरल हिंदूंबद्दल बोलतोय, फार मोठ्या या देशातल्या. पण बिल्किस बानोवर बलात्कार झाला, 11 लोकांनी तो केला गुजरात दंगलींमध्ये. नंतर त्याचा खटला गुजरातच्या हायकोर्टमध्ये चालत होता. तिथला एकूण रागरंग पाहून बिल्किस बानोनी अर्ज केला की मला गुजरातमध्ये न्यायाची शाश्वती नाही, म्हणून खटला मुंबईला आला, बॉम्बे हायकोर्ट. नंतर मुंबईच्या उच्च न्यायालयाने निर्णय दिला, त्या लोकांना दोषी त्यांना शिक्षा दिली. आणि गुजरातच्या सरकारने कोणताही अधिकार नसताना, त्यांच्याकडे कोणताही अधिकार नव्हता, ज्या राज्यात सजा होते त्याच राज्याला अधिकार आहे सजेत कमी जास्त सजा करायची असेल, पण गुजरातच्या सरकारने कोणताही अधिकार नसताना ती शिक्षा कमी केली. या बसा. एवढंच नाही झालं तिथे, एवढ्यावर थांबलं असतं तर ठीक होतं. ठीक नव्हतं. सुप्रीम कोर्टनी ती सजा फिरवली परत आणि सुप्रीम कोर्टनी त्यांना पुन्हा जेलमध्ये पाठवलेलं आहे. ते बलात्कारी जेव्हा गुजरातच्या सरकारने कमी केलेली शिक्षा एन्जॉय करत बाहेर आले, तेव्हा त्यांचे सत्कार झाले. हे शिवाजी महाराजांच्या कोणत्या तत्वात आहे मला सांगा. शिवाजी महाराजांनी या मंडळीचा कडेलोट केला असता की एका बाईवर बलात्कार करणाऱ्यांचा तुम्ही सत्कार करता.
सुदैव याचं सुप्रीम कोर्ट जागं झालं आणि त्यांनी ती फिरवली गोष्ट. सुदैव सुप्रीम कोर्टाला जाग येते, असं होतं कधी रायगडाला जेव्हा जाग येते तशी सुप्रीम कोर्टाला येते. कालही त्यांना जाग आली. काय निर्लज्जपणा चाललाय पहा, किती टोकाचा निर्लज्जपणा. मी म्हणत होतो ते संत काय कोण कोण वक्तव्य करणारे योगी, वक्तव्य करणारे साध्वी, कुठलाही विवेक त्याच्यामध्ये नाही. महाराष्ट्राच्या परंपरेचं मी सांगत होतो की चंद्रू तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तिथे विवेक असणे की जे ज्ञानेश्वर माऊलींनी म्हणलं की संत तोच असतो ज्याच्यापाशी विवेक असतो. हे विवेकहीन संत वाढवण्याचं कारस्थान सगळं. यातलेच काही जण आहेत ज्यांनी बिल्किस बानोच्या बलात्कारांचा सत्कार वगैरे केला. यातलेच काही जण आहेत. सुप्रीम कोर्टने जर दखल दिली नसती तर ते आजही मोकाट सुटले असते, पण सुप्रीम कोर्ट जागं झालं. कालचाही निर्णय सुप्रीम कोर्ट काय निर्लज्जपणा SBIचा, ह्या स्टेट बँक ऑफ इंडियाचा निर्लज्जपणा पहा काय. ते परवाच्या दिवशी म्हणत होते की 4 महिने डेटा येणार नाही, म्हणजे इलेक्शनपर्यंत डेटा द्यायचा नव्हता. 10,000 कोटी रुपये भारतीय जनता पक्षाला मिळालेत या इलेक्टोरल बॉन्डमधून, ज्याला सुप्रीम कोर्टने घटनाबाह्य ठरवलं. 10,000 कोटी रुपये मिळाले, ते दाखवायचे नव्हते, लोकांना सांगायचे नव्हते, म्हणून SBIने सांगितलं 4 महिने डेटा येणार नाही. काल सुप्रीम कोर्टचं आसूड ओढला त्यावेळेला मग एका दिवसात डेटा कसा तयार झाला असा प्रश्न आहे. कोण खेळतंय आमच्याशी. इथे बसलेले अनेक लोक पेन्शनर असतील आणि त्यांनी मोठ्या विश्वासाने SBIमध्ये ठेवली असतील, स्वतःची पेन्शन ठेवली असेल की ही बँक बुडणार नाही. ती बँक कोणाच्या कच्छपी लागलेली आहे, कोणाच्या नादी लागलेली हे लक्षात घ्या. आपल्या देशातल्या संस्था 2 व्यक्तींच्या ताब्यात आहेत, त्या लोकांच्या संस्था राहिलेल्या नाहीत. हे SBIने काल सिद्ध केलं. लाज वाटत नाही तुम्हाला. सांगता की डेटा 4 महिने देते नाही, कोर्टाने सांगितल्यावर एका दिवसात नाही तुमच्याकडे तो होता. खरं म्हणजे SBIच्या अध्यक्षाला आत घातला पाहिजे खोटं बोलण्यावरून, खोटं अफिडेव्हिट दिलं म्हणून. SBIचे वरिष्ठ सगळे आत घातले पाहिजे आणि यांना धडा शिकवला पाहिजे की नोकरांनी नोकरासारखं राहावं, खऱ्या मालकांची चाकरी करावी जनतेची, फुकटच्या भलत्याच मालकांची कमी. ज्या मोदी शहांची तुम्ही चाकरी करत आहात ते आमचे नोकर आहेत जनतेचे, हे लक्षात घ्या, लोकसेवक आहेत. जेव्हा वागळे साहेबांचं ते प्रकरण झालं ट्विटचं, मला आश्चर्य वाटलं. या राज्याचे गृहमंत्री हे बोलतात, जे स्वतः वकील आहेत, ज्यांना कायदा कळतो, संविधान कळतं, ते देवेंद्र फडणवीस हे बोलतात. देवेंद्र फडणवीस म्हणाले नाही हल्ला वाईटच, त्याच्यात शिक्षा होईल, पण वरिष्ठांबद्दल बोलताना म्हणजे काय, म्हणजे उद्या मोदी आणि शहांवर आम्ही बोललो तर तुमचे कार्यकर्ते रस्त्यात खून करणार आहेत का आमचा? काय करणार आहेत तुमचे कार्यकर्ते? FIR झाला होता, वागळे साहेबांना काय शिक्षा व्हायची ते कायदा देईल. तुमचे कार्यकर्ते कोण दगड घेऊन रस्त्यावर येणार आणि कारवर हल्ला करणार? तुम्हाला कोणी तो अधिकार दिला? फडणवीसांनी हे लक्षात ठेवावं की ते फक्त 5 वर्षाचे भाडेकरू आहेत, ते मालक नाहीत आमचे. आणि या मालकांना जेव्हा वाटेल ते भाडेकरूला 1 मिनिटात बदलतील, त्यांना नोटीस द्यायची पण गरज नाही, मतपेटीतूनच बदलून टाकतील, हे लक्षात ठेवा. पण हे जे सत्ताकारण चाललंय बेमुळतखोरपणाचं, उद्धटपणाचं, मुजोरपणाचं, त्याचं कारण आपण यांना सहन करत आलो 10 वर्ष, हे त्याचं कारण आहे. आपण उठाव केला नाही. यंत्रणा सगळ्या बेठीला धरल्या. ईडीची अवस्था काय आहे? मी अनिल देशमुखांची केस सांगतो, माझा त्या केसचा सांगोपांग अभ्यास झाला. राष्ट्रवादीचे अनिल देशमुख असो किंवा तुमचे शिवसेनेचे संजय राऊत असो. अनिल देशमुखांवर आरोप 100 कोटीचा लावला होता. कोर्टाने म्हणलं की ही फॅन्सी फिगर वाटते, काहीतरी चमकेली फिगर वाटते, खरी फिगर सांगा. यांनी आकडा सांगितला 1.71, 1,71,00,000. 100 कोटीचा आरोप आणि 1,71,00,000 म्हणे आता खरा गुन्हा 1 कोटी. त्याच्यावर कोर्टाने विचारलं की ठीक आहे 1 रुपयाचा पण अफरातफर ही अफरातफर आहे, तुम्ही याचा 1 पुरावा द्या. यांच्याकडे एकही पुरावा नव्हता. ॲफिडेव्हिटवर कोर्टामध्ये ईडीनी ॲफिडेव्हिट शपथपत्र दिलंय. लाज वाटली पाहिजे ईडीला सुद्धा. शपथपत्र दिलं ईडीनी की हे आम्ही जे चार्जशीट केली ही हिअरसे म्हणजे सांगोवांगीवर आम्ही ही आरोपपत्र तयार केलं. लाज वाटत नाही तुम्हाला? पगार आमचे घेता, नोकरी मोदी शहांची करता. लाज वाटली पाहिजे थोडी. तीच केस होती राऊतांची, संजय राऊतांची. संजय राऊतांनी भावाकडून स्वतःच्या 50 लाख रुपये चेकनी घेतले होते उसने, ते परतही केले होते चेकनी. आणि 3 ॲफिडेव्हिटमध्ये राज्यसभेच्या संजय राऊतांच्या हा प्रतिज्ञापत्रात खुलासा आहे. ही काही बोगस रक्कम नाही, ही कागदावरची व्हाईटची रक्कम.
त्या भावाचा कुठल्या तरी कंपनीशी बादरायण संबंध जुळवून आणला आणि संजय राऊतांना डायरेक्ट अटक. हायकोर्ट म्हणलं की अटक करण्याची गरज काय होती, अटक करण्याचा हा गुन्हाच नाही, हे हायकोर्टाने सांगितलं जामीन देताना. इतकी लाज सोडली त्या ईडीने. अरे लांगुल चालन करा सत्ताधीशांचं ठीक आहे, पण स्वतःचा जमीर विकू नका. आत्मे विकून टाकले त्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी स्वतःचे. आणि त्याचा आज परिणाम असा आहे की पश्चिम बंगालमध्ये एका खेडेगावात ईडी गेली, ईडीच्या लोकांना मारून बाहेर पाठवलं तिथल्या लोकांनी. मी त्या मारहाणीचं समर्थन करत नाही, मी व्यवस्थावादी माणूस आहे. शासकीय यंत्रणेवर कोणी हात उचलू नये मारामाऱ्या करण्यामध्ये, पण ईडीने स्वतःमध्ये झाकून पाहावं, जरा आत्मपरीक्षण करावं की आपली ही अवस्था आज का झाली आणि कोणामुळे झाली. महाराष्ट्र पोलीस दलात सुद्धा आपल्याला माहिती आहे काय काय चाललं आहे. पोलिसांनी सुद्धा लक्षात ठेवावं की एक दिवस फडणवीस, मोदी आणि शहा यांचं सरकार जाणार आहे, त्यानंतर तुमची गाठ जनतेशी, हे पण लक्षात ठेवा सगळ्यांनी. हे विसरू नका की आपण नोकर आहोत. नोकरशाही नाही, ते विसरू नये. आम्ही नोकरशाहीत आहोत हे विसरू नये त्यांनी. ती ईडीची अवस्था तशी आहे. ईडी आता एन्फोर्समेंट डिपार्टमेंट राहिलेलं नसून ईडी आता इलेक्शन डिपार्टमेंट झालेलं भारतीय जनता पक्षाचं. जे महाराष्ट्रात सगळे गळपटलेले गेले ते सगळे ईडीमुळे गेलेले आहेत. सुरत आणि गुवाहाटीला जे गेले त्यातला एकही निष्कलंक नाही, म्हणून ते घाबरले ईडीला, गळपटत गेले. पृथ्वीराज चव्हाण का नाही गेले, का नाही गेले पृथ्वीराज चव्हाण? संजय राऊत का लढले यांच्याशी? हे सगळे गळपटलेले होते. आणि भाषा काय करतात, काल मी मुख्यमंत्र्यांचं परवा वक्तव्य ऐकलं, म्हणे आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे होतो. अरे थोडी तर वाटून घ्या, शिवाजी महाराजांचे मावळे. शिवाजी महाराजांचा कोणता मावळा सुरत मार्गे गुवाहाटीला गेला शिंदे एकदा सांगा लोकांना, कोणता मावळा गेला शिवाजी महाराजांचा? शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा सुद्धा तुम्हाला अधिकार नाही, कशाला तुम्ही ते मावळे बिवळे भाषण करता? एकनाथ शिंदेंच्या पियेला जेव्हा घेरलं ईडीनी, त्याच्यानंतर एकनाथ शिंदे गळपटले. आणि ही यादी फार मोठी आहे, नावं पण घ्यावी वाटत नाहीत अशा लोकांची यादी आहे. अक्षरशः थरथर थरथर कापत तिकडे गेले. अरे एक महाराष्ट्र होता जो आदिलशहाला घाबरत नव्हता, आणि हा महाराष्ट्र अमित शहा पुढे गळपटले. काय चाललंय हे तुमचं? पण हे गळपटले आणि गेले. महाराष्ट्रातलं सत्तांतर हे फक्त राजकीय बदल नाही करायचा आहे, महाराष्ट्राचा सांस्कृतिक बदल करायचा, हे लक्षात घ्या. ती ज्ञानोबा ते तुकोबाची परंपरा ती मोडायची. तो भगवा शिवाजी महाराजांचा भगवान यांचा भगवा याचा काही संबंध नाही. जो सहिष्णू भगवा शिवाजी महाराजांनी आम्हाला दिला, सगळ्यांना घेऊन जाणारा, आणि तो आमच्या वारकरी संप्रदायाने शेकडो वर्ष टिकवला. आणि आज ती आमची जी जरी पटका आहे आणि ती आमची भगवी पताका आहे, त्याचा तुमच्या या भगव्याशी अजिबात संबंध नाही, हे लक्षात घ्या. आणि हिंदू म्हणून आम्ही तुम्हाला तो दावा सांगू देणार नाही. आम्ही हिंदू म्हणून तुम्हाला प्रश्न विचारू की आमच्या धर्माचं तुमच्या राजकारणासाठी विकृतीकरण करायचं नाही, आमच्या राष्ट्रपुरुषांचं तुमच्या राजकारणासाठी विकृतीकरण करायचं नाही, हे आम्ही छाती ठोकपणे यांना सतत सांगत राहू. आत्ताही सांगू, विधानसभेच्या वेळेला जाऊ, निर्भय बनो 288 मतदारसंघात पोचणार आणि निर्भय बनो यांना पाडा हेच सांगणार, दुसरा अजेंडा काय. या चळवळीने कोणताही सामाजिक वगैरे बुरखा आम्ही पहिल्या दिवसापासून घेतलेला नाही. आम्ही स्वच्छपणे सांगतोय की आम्ही राजकीय कार्यकर्ते आहोत, 24ची निवडणूक होईपर्यंत आम्ही राहू. कारण हे जे काही होत आहे ते थांबवण्याची नेत्यांमध्ये ताकद नसेल आणि त्यांना ईडी लागत असेल तर आता तुम्हाला मला हे हातात घ्यावं लागेल. अनेक ठिकाणी नेत्यांनी माना टाकलेले आहेत, नवरदेवानी सोडून दिले लग्नाची आशा. मग आपली भूमिका त्यात आहे. आपल्याला नवरदेवाला लग्नाला पण तयार करायचं आहे, त्याचा मेकअप पण करून द्यायचा, त्याला घोड्यावर पण बसवायचा, त्याला मांडवात पण न्यायचं, आणि घारे बाबा हाल इथपर्यंत आपल्याला करायचं. त्याचं कारण स्थिती तशी आहे, भीतीचं वातावरण आहे, भयगंड आहे. अनेक ठिकाणी मी पाहिलं, सभेच्या आधी नेत्यांचे फोन येतात, वा वा तुम्ही आमच्या गावात सभा घेताय, फार चांगलं आहे. सभेला नेते येत नाही, काय गंमत. तुम्ही आलात, तुमच्याबद्दल नाही बोलत. आणि कधी कधी अजून उलट होतं, जे सभेला येऊन बसतात तेच नंतर तिकडे गेलेले दिसतात. अशोकराव चव्हाण नांदेडच्या सभेला आले, बसले, सगळं भाषण ऐकलं, नंतर स्टेजवर आले, म्हणलं काय छान मुद्दे झाले, म्हणलं छान वा तुम्ही बसलात खूप वेळ. पुन्हा पाहिलं तर तिकडे दिसले गेलेले. काय बोलायचं, काय काय दिलं नव्हतं तुम्हाला महाराष्ट्राने? मुख्यमंत्रीपद दिलं, महसूल मंत्रीपद दिलं, सगळं दिलं. काय द्यायचं राहिलं होतं? काय द्यायचं राहिलं होतं सांगा सत्तेत? तुमची जहागीर होती सत्ता, तुमच्याकडे अक्षरशः जहागिरीने आली होती. तुमच्या वडिलांचा विचार करायचा, काय माणूस होते शंकरराव चव्हाण, एवढाच विचार करायचा. कुठल्या दडपशाहीला झोकणारा माणूस नव्हता, हे तरी हा तरी. पण असो, स्थिती अशी आहे म्हणून निर्भय बनो, बाकी काही नाही. एरवी आम्ही रिटायरमेंटला आलेली माणसं होतो, म्हणजे मनाने रिटायर झालो होतो चळवळीत. मी तर निर्णय घेतला होता, यापुढे आता बस झाला, आपला आपला व्यवसाय सांभाळायचा, मुलींकडे लक्ष द्यायचं आणि पुढे जायचं.
पण ते बुडते हे जन न देखवे डोळा अशी सगळ्यांची अवस्था झाली आपल्या. तुम्ही पण इथे आलात तर त्या अवस्थेतून आलात. तुम्ही निर्भय बनोच्या भाषण करणाऱ्या लोकांपेक्षा 1% कमी नाही. कारण निर्भयपणे ऐकताय तुम्ही. हे ऐकण्याचं पण धाडस अनेकांमध्ये, हे ऐकण्याचं धाडस अनेकांमध्ये. ईडीच्या मुद्द्यावर आपण होतो आणि यंत्रणांची काय वाट लागली. ही ईडी म्हणे भ्रष्टाचार निर्मूलनाला आली होती. तुम्ही मोदी साहेबांना ऐकलंय ना, खाऊंगा ना खाने दूंगा, खाने वाले हर एक को भाजपा में लाऊंगा, अशी घोषणा होती ती. अजितदादा पण म्हणले काकांनी अन्याय केला वगैरे. हा अन्याय तुम्हाला कळत नव्हतं तेव्हा तुम्ही राज्यमंत्री झालात, मग कॅबिनेट मंत्री झालात, 3-4 वेळा उपमुख्यमंत्री झालात, आमदार तर पहिल्यापासून झालात, काहीतरी एकदा खासदारही झालात. अन्याय, मी तर म्हणतो असा अन्याय करणारा काका प्रत्येकाला मिळो. किती मोठा अन्याय उपमुख्यमंत्री करणं वगैरे, काय मोठा अन्याय, मोठा अन्याय. असा अन्याय सगळ्यांवर हो, सगळ्यांचं कल्याण होईल. 3 दिवस आधी मोदीजी हे नॅचरली करप्ट पार्टी वगैरे वाटत आहे तुम्हाला सगळं. 70,000 करोड का घोटाला. तिसऱ्या दिवशी निशाताई म्हणल्या तशी उपमुख्यमंत्री. अहो तरुण मुलं म्हणतात राजकारणातली की सर तुमचं काहीतरी चुकतंय. मी जर 70,000 कोटी खाल्ले तर मी पण उपमुख्यमंत्री होऊ शकतो. मोदीजी त्यासाठी सज्ज आहेत. तुम्ही काहीतरी सांगू नका हे भ्रष्टाचार वगैरे. एकही भ्रष्ट महाराष्ट्रातला बाहेर राहणार नाही याची काळजी घेतलेली आहे. मी ऐकलं अजूनही काही लोक वाटेवर आहेत. जाऊ द्या, सगळे गेलेले परवडले. एकदा हे गेले ना घाण सगळी साफ होईल. निदान तरुण मुलं ही करतील काहीतरी चांगले. जाऊ द्या सगळ्यांना, ज्यांना जायचं त्यांना जाऊ द्या. सगळे पक्ष जाऊ द्या, निर्भय बनून राहील आणि ते त्यांच्या विरोधातच राहणार आम्ही. आणि ही सामान्य माणसं सगळी ही पण विरोधात राहणार. काही माणसं जाणार नाहीत. आज राहुल गांधी लढतायत. फार नेत्यांचा सुद्धा फारसा पाठिंबा नसताना राहुल गांधी एकटे लढतायत. लक्षात घ्या, या देशात एकटा माणूस लढतोय राहुल गांधी. लढतोय जिद्दीने, जातोय लोकांमध्ये प्रेमाने, मारतोय मिठ्या लोकांना, घेतोय हात हातात. मोदी शहा मला लोकांमध्ये मिसळलेले कधी दिसले नाही. कोणाशी हात हलवताना कधी नाही. मन की बात मधून, रेडिओतून बोलणार. हिला लोकनेता याला म्हणतात. हा लोकनेता असतो जो लोकांच्या मध्ये बिंदास जातो, तो लोकनेता असतो. 84व्या वर्षी शरद पवार लढतायत, जिगरनी लढतायत, मानलं पाहिजे. ज्या वयात आपण घराच्याही बाहेर पडू शकणार नाही याची मला खात्री आहे, त्या वयात हा माणूस फिरतोय वनवन. महाराष्ट्रात सगळ्या फिरत आहेत आणि लोक प्रतिसाद देत आहेत. उद्धव ठाकरे लढतायत, एवढं पाणी आलं तरी लढतायत. उद्धव ठाकरेंना मानलं पाहिजे, ती खरी हिंमत. एकनाथ शिंदे खरे मावळे तेच शिवाजी महाराजांचे. तुम्ही पळपुटे मावळे, तुम्ही कशाला सांगता. उद्धव ठाकरे उभे आहेत मैदानात. आणि महाराष्ट्रामध्ये इतक्या सभा झाल्या, गेले 3 महिने आम्ही चक्र लावून फिरतोय. त्याचा तुम्हाला फीडबॅक सांगतो महाराष्ट्रातला, लिहून घ्या. नंतर माझं ट्रोलिंग करायला वाटलं तर, चुकलं तर नंतर मला काय द्यायचं ते शिव्या द्या. पण तुम्ही आज लिहून घ्या, महाराष्ट्रात 28 जागा महाविकास आघाडी आणणार आणि देवेंद्र फडणवीस आणि मित्रमंडळ 20 जागांच्या वर यांची बोलवण होणार. ते पण मी खूप जागा देतोय जास्त. पुढच्या काळात अजून परिस्थिती बदलेल. विदर्भातले लोक सांगतायत की नितीन गडकरी सोडून भारतीय जनता पक्षाची एकही सीट सध्या तिथं शुअर नाही. मराठवाड्यामध्ये दानवे सुद्धा पडल्यात जमा आहेत. तिथे मराठा आंदोलन चालू आहे मनोज जरांगेंचं. तिथं राजेश टोपे उभे राहिले तर दानवे पण पडणार. पतझड होणारे मोसम संपलेला आहे. खोटेपणाचा पर्दाफाश झालेला आहे. लोकांना खरं काय ते कळलेलं आहे. लोकांना हे कळलेलं आहे की काय आणलं गेलं. आत्ता आम्ही मगाशी चर्चा करत होतो, खौजा धोरणाचं आपण बोलत होतो. 91ला काँग्रेसनी खाजगीकरणाचं धोरण आणलं. त्याच्याविरुद्ध अनेक समाजवादी, कम्युनिस्ट, गांधीवादी सगळेच लढलेत. ते तरी खाजगीकरण होतं. आता अर्थव्यवस्थेचं अदानीकरण झालं. त्याचं काय करायचं आहे. 33% बंदरं अदानीच्या ताब्यात आहेत. विमानतळं 50% अदानीच्या ताब्यात आहेत. किती यादी काढली तर फार मोठी. शिपिंगमध्ये अदानी कुठे, आमच्याकडे यादीच आहे सगळी. मीडियामध्ये अदानी सगळीकडे आहे. या देशात एकच 300 किलोमीटरचा लोहमार्ग एका खाजगी माणसाच्या मालकीचा आहे. त्याचं नाव गौतम अदानी आहे. लॉकडाऊनमध्ये इथला प्रत्येकजण बेजार होता. कोणाचा व्यवसाय संपला होता, कोणाची नोकरी गेली होती, शेतीची वाट लागली होती, सगळ्याच गोष्टी झाल्या होत्या. शेतात जाणंही मुश्किल होतं. पण एका माणसाची संपत्ती देशातल्या सतत त्या काळात वाढली. त्या माणसाचं नाव होतं गौतम अदानी. पंतप्रधानांच्या प्रत्येक दौऱ्यात आधी किंवा दौऱ्यासोबत किंवा दौऱ्यानंतर अदानी का जातो याचं कोणतंही उत्तर पंतप्रधानांनी देशाला दिलेलं नाही. त्यांना ते द्यायची गरज वाटत नाही.
PR अदानींचा करता का देशाचे पंतप्रधान आहेत हे कळू नये इतकं अदानीकरण चाललेलं अर्थव्यवस्थेचं. अदानी पुढची 5 वर्ष जर यांना दिली तर हा देश अदानीच्या मालकीचा होईल मी सांगतो. आणि हे म्हणतील मी चाललो झोला उठून, ते रंगरूप वेशा करून काहीतरी चालतं. तिथं फार हौस आहे झोला उठवण्याची. तुम्ही नाही उठवला, आम्हाला झोला उठवण्याची वेळ आली आता. झोला उठाके लोकच चाललेत. महागाईनी कळस गाठला आहे. मनमोहन सिंगांनी सोडलं त्या दिवशी 66 रुपये होतं पेट्रोल, आज 107 रुपये पेट्रोल आहे. डिझेलचा भाव दुप्पट झालेला आहे. गॅस जो 400 रुपयाला होता आज 1100 रुपयाला झालेला आहे. झोला उठवण्याची वेळ लोकांवर आलेली आहे. आम्हालाच झोला उठून जावं लागतं. बेशर्मीची हद्द आहे की या देशामध्ये हंगर इंडेक्स, भुकेच्या इंडेक्समध्ये 126 देशांमध्ये हा देश 111व्या स्थानावर आहे. या देशाचं अर्थकारण अदानी आणि लोक कुठे नेत आहेत ते लक्षात घ्या. खूप डोळे उघडून लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. भागवत कराड नावाचे आपले अर्थमंत्री आहेत, अर्थराज्यमंत्री आपल्या संभाजीनगरचे आहेत. त्यांनी संसदेत सांगितलं की सरकारने 14 लाख कोटींची कर्जमुक्ती कॉर्पोरेट क्षेत्राला दिली, कंपन्यांना दिली, मोठ्या कंपन्यांना, अदानीसारख्या कंपन्यांना 14 लाख कोटीची कर्जमुक्ती दिली हे त्यांनी सांगितलं. नंतर गुजरातमधला एक RTI ॲक्टिव्हिस्ट त्यांनी RBIला विचारलं, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला, की कितीची करमुक्ती दिली, कितीची कर्जमुक्ती दिली. RBIने सांगितलं 25 लाख कोटीची कर्जमुक्ती दिली. म्हणजे 11 लाख कोटीला तर संसदेला तिथल्या तिथेच चुना लावला खोटं बोलून. सतत खोटं बोलायचं. या सरकारचा कोणताही डेटा विश्वासार्ह नसतो. कुठं खोटं पेरतील काय सांगता नाही. कुठे निकषच बदलून टाकतात. मग दारिद्र्याची एकीकडे जाहिरात येते पानभर 13 कोटी लोक दारिद्र्यातून, मग 80 कोटी लोकांना कशाला देत आहे धान्य. आणि काय गंमत आहे बघा, सहन कसं करतात लोक. आपल्या देशातली गंमत वाटते. एक माणूस, एक पंतप्रधान हे सांगतो भाषणात की पुढची 5 वर्ष 80 कोटी लोकांना धान्य देणार. म्हणजे तुम्ही दारिद्र्यात ठेवणार त्यांना. ते दारिद्र्याच्या वर येण्यासाठी काही करणार नाही तुम्ही. ही संतापजनक गोष्ट, ही घोषणा म्हणजे. पण लोक आपले सहन करतात आणि ते चालू आहे पुढे. 25 लाख कोटीची कर्जमाफी ही कॉर्पोरेटला आहे. त्याच उत्तरामध्ये, त्याच संसदेमध्ये भागवत कराडांनी सांगितलं की शेतकऱ्याला मात्र केंद्र सरकारने 1 रुपयाची सुद्धा कर्जमाफी दिलेली नाही. हा बेशरमपणाची म्हणजे काय बोलावं. शेतकऱ्यांच्या अवस्था यांना कळत नाही का. 2023 साली एकट्या बीड जिल्ह्यात, नगरचा शेजारी बीड जिल्हा आहे, एकट्या बीड जिल्ह्यात 257 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. आता हे हिवाळी अधिवेशन चालू होतं नागपूरला, त्या एकाच आठवड्यात, हिवाळी अधिवेशनाच्या आठवड्यात नागपूरच्या शेजारच्या यवतमाळ जिल्ह्यात 5 शेतकऱ्यांनी एकाच आठवड्यात आयुष्य संपवलं. शेतकऱ्याला 1 रुपयाची पण कर्जमाफी नाही. मी एवढ्या सभांमधून महाराष्ट्र जो पाहिला तुम्हाला सांगतो, यांचा पराभव करण्यासाठी शेतकरी आसुसलेले आहेत. कधी एकदा बटन दाबतो यांना पाडतो असं शेतकऱ्यांना झालं. त्याचं कारण सतत शेतीमालाच्या भावाशी खेळायचं. उत्पादन वाढलं की निर्यात बंदी करायची, उत्पादन वाढलं की आयात करायची तिकडून, आणि व्यापाऱ्यांचा फायदा करून द्यायचा. हे मोदींचं धोरण, याचा शेतकऱ्यांना आता राग आलेला आहे. बीडच्या सभेच्या आधी एक शेतकरी भेटायला आले. त्यांना माहिती होतं मी शेजारचा परभणीचा कापूस उत्पादकच. ते म्हणाले की मला 1 दिवस कापूस न्यायला उशीर झाला गाडी भरायला कापसाची, तर कापसाचा भाव 9,500 वरून 6,000 रुपयावर आला होता. मोदींनी 10 क्विंटलमध्ये माझे 30,000 रुपये खाल्ले आणि वर 500 रुपये माझ्या खात्यात टाकतात. हे अर्थकारण शेतकऱ्याला कळलेलं आहे. गेले काही दिवस अनेक शेतकऱ्यांच्या क्लिप्स तुम्हाला व्हॉट्सॲपवर येत असतील. ठिकठिकाणी शेतकरी यांना प्रश्न विचारतायत, ठिकठिकाणी आंदोलनं सुरू आहेत. यांच्या गावात तो मोदी रथ जेव्हा जातो विकासाचा, लोक म्हणतात चल पळ, ते मोदी सरकार बदलून भारत सरकार उडणार मग गावात ये. लोक म्हणतायत गावोगाव, मोदी सरकार नाही भारत सरकार म्हणा. हे इथला सामान्य माणूस शेतकरी आता म्हणतोय, तो जागा झालेला आहे. जी गोष्ट कापसाची, तीच गोष्ट सोयाबीनची आहे. सोयाबीनचा आजचा भाव 4300-4400. हा तोच भाव आहे जेव्हा 10 वर्षापूर्वी हे पंतप्रधान झाले होते मोदी, तेव्हा हाच भाव होता. पण त्या दरम्यान बियाण्याची किंमत, खतांची किंमत, औषधांची किंमत 3 पट वाढली. आज उत्पादन खर्च कुठल्या कुठे गेला आणि आमच्या मालाला मात्र तोच भाव आहे. अदानीला एक न्याय आणि शेतकऱ्याला एक न्याय का, हे म्हणत आता शेतकरी उभे आहेत.
भ्रष्टाचाराविरुद्ध निर्णायकपणे बोलतायत लोक यांना विचारतायत की तो PM केअर फंड काय आहे, ज्याच्यातून तुम्ही 3,000 कोटी रुपये वळवले आपल्याच कॉर्पोरेट सरकारी कंपन्यांकडून. हे पेट्रोल महाग करतात, भारत पेट्रोल आणि हिंदुस्तान पेट्रोलियम, आणि तो पैसा PM केअर फंडाला देतात. आणि PM केअर फंड यांचा खाजगी फंड आहे, तो RTI मध्ये नाही. माहितीच्या अधिकारात कोणी त्याची माहिती घेऊ शकत नाही. तो खाजगी फंड आहे, ट्रस्ट आहे असं कळत आहे. पंतप्रधान सहायता निधी होता, तिथे आपण लोकांनी मदत द्यायचो दुष्काळात वगैरे. आता तो खलास करून हा प्रायव्हेट फंड आणलेला आहे. या 3,000 कोटीचा हिशेब मोदींनी जनतेला कधीही दिलेला नाही. इलेक्ट्रॉल बॉन्ड्सचा 10,000 कोटीचा हिशेब आहे भारतीय जनता पक्षाच्या. एकाच पक्षाला 57% रक्कम मिळालेली आहे आणि बाकीच्या सगळ्या शेकडो पक्षांना मिळून 43% रक्कम मिळालेली आहे. हे पैसे कोणी दिले, हे पैसे कशासाठी दिले, याचा लेखाजोखा आता सुप्रीम कोर्ट तुम्हाला मागत आहे. नोटबंदी हा घोटाळा होता. लोकांना वाटतं नोटबंदी चूक नव्हती, तो सुनियोजित घोटाळा होता. संगमनेर शहरामध्ये नोटबंदी झाली म्हणून एखाद्याला हार्टफेल झाला का? कोणाचा हार्ट अटॅक आलेला माणूस आहे? आत्महत्या केलेला माणूस आहे? नाही आहे. मी तुम्हाला सांगतो त्याचं कारण सगळा ब्लॅक, तो पैसा जुन्या चलन 20% कमिशन घेऊन नियमित करणारी एक यंत्रणा कार्यरत होती. ती कोणत्या पक्षाची होती आणि त्याच्यानंतर कोणत्या पक्षांनी मोठमोठे कार्यालय जिल्ह्यात बांधली विचारा त्यांना. बँकांनी नोटा कशा जुन्या बदलून दिल्या. एक बँक आहे अहमदाबाद कोऑपरेटिव्ह बँक. या बँकेने पहिल्या 5 दिवसात 835 कोटी रुपयाच्या नोटा बदलून दिल्या. या बँकेचे डायरेक्टर आहेत अमित शहा. गुजरातमध्ये 11 कोऑपरेटिव्ह बँक आहेत भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या ताब्यातल्या. त्यांनी 5 दिवसात पहिल्या 33,000 करोड रुपये रेग्युलराइज करून दिले. आणि नंतर महाराष्ट्रातल्या कोऑपरेटिव्ह बँकांना बंदी घातली. म्हणजे कोऑपरेटिव्ह बँकेत ब्लॅक पैसा असतो असं लॉजिक यांचं. गुजरातला एक नाही, महाराष्ट्राला वेगळा नाही. हा हिशेब कोण मागणार? सामान्य माणूस मेला लाईनमध्ये उभे राहून. मजुरीतला ज्याचा हातावर पोट होतं, शेतकरी ज्याला कॅश फ्लो काहीतरी असतो, ती माणसं संपली, आत्महत्या केल्या. 100 लोक तर लाईनमध्येच मेलेत नोटाबंदीच्या. हे पाप कोणाचं? भ्रष्टाचारावर म्हणतात ना खाऊंगा न खाणे दूंगा. यांचा एक बसवांना रत्नाळ नावाचा, एक बसवगौडा रत्नाळ नावाचे यांचे आमदार आहेत कर्नाटकाचे. त्यांनी यांना धमकी दिली परवा की जर मला धक्का लावला तर म्हणाले 40,000 कोटीचा करोडचा कोविड घोटाळा बाहेर काढेल म्हणाले. महाराष्ट्राला शिव्या द्यायच्या. उद्धव ठाकरे आणि राजेश टोपे यांनी उत्तम हाताळली कोविडची परिस्थिती. देशात अशी कोणी नव्हती हाताळली. यांच्या गुजरातला आम्ही ऑक्सिजन सिलेंडर दिले महाराष्ट्रातून. यांच्या गुजरातला मास्क महाराष्ट्रातून गेले. हे काय सांगतात गुजरातचं कौतुक. त्या गुजरात मॉडेलवरही मी बोलणार आहे. पण त्यांना मात्र काहीतरी वेगळंच ठरवलं. आपलं नशीब, तुमचं आमचं नशीब की हे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि आमचे ते मराठवाड्यातले तानाजी सावंत आरोग्यमंत्री नव्हते तेव्हा हे नशीब. सावंत म्हणजे ते जे म्हणले की हाफकिनी एकाच माणसाला कचरा. त्यांना हे माहीत नाही हाफकिनी कंपनी आहे सरकारची, हेही त्यांना माहीत. जर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि तानाजी सावंत आरोग्यमंत्री असते तर ही सभा झाली नसती. त्याचं कारण श्रोतेही नसते आणि वक्तेही जिवंत नसते, सभाच झाली नसते. उत्तर प्रदेशमध्ये गंगेत प्रेत वाहिली योगीच्या राज्यात. त्याच्याबद्दल काही बोलत नाहीत. करोना काळात गंगेमध्ये प्रेत वाहिली उत्तर प्रदेशात, त्याच्यावरती काही बोलत नाहीत. आणि जॉब कोणाला विचारतात? उद्धव ठाकरेंना विचारतात. गंमत आहे. फडणवीस तर फारच त्यांचं वेगळंच झालं काय ते. साध्या आवाजात बोलतच नाही. तो नॉर्मल बोलतो ना, ह्या काय चाललं, तेही ते किंचाळून बोलतात का काय वाटतं मला आजकाल. काय चाललंय? कोणती माणसं आली? फडणवीसांच्या शेजारी कोण आहेत? कोण होती ही माणसं? हे कोण आले अचानक राज्याच्या राजकारणात? कोणीतरी कोणाचा तरी ड्रायव्हर होता तो. काय चाललंय? म्हणजे ड्रायव्हर असणार माझा अजिबात आक्षेप नाही, तो अत्यंत सन्मानजनक जॉब आहे. पण ही माणसं कोणत्या संस्कृतीतून आली, काय आली हे लक्षात घ्या. ही कोण माणसं आहेत? महाराष्ट्राला कळायला तयार नाही. तर नवनीत राणा खासदार त्या तिथले, हनुमान चालीसा सगळीकडे. का बाबा महाराष्ट्रात भीमरूपी म्हणा ना, आमच्याकडे आहे ना भीमरूपी, मराठी भीमरूपी म्हणा ना. हनुमान चालीसाला आमचा विरोध नाही. हे सगळं जे तुम्हाला दिसतंय, कोणीतरी काहीतरी बोलतो, काहीतरी ते पोंक्षेच बोलतात, कधी ते भिडे गुरुजीच बोलतात. ते सगळे गमतीशीर लोक आहेत. ते पोंक्षे तर फारच गमतीशीर माणूस आहे. ते माझ्यावर एका चर्चेत होते चॅनलच्या, आणि तुम्हाला माहिती आहे मी काही खोडसाळ माणूस नाही. तुम्ही मला 2010 पासून चॅनल वगैरेवर पाहिलेलं आहे. मी काही खोड्या काढत नाही कोणाच्या. मी सरळ बोलतो, आपला सरळ बॅटनी खेळ.
आता त्या दिवशी काय झालं की माझ्या काही मनात नव्हतं, पण त्या चर्चेत ते नथुराम गोडसे पोंक्षे इतका वेळा उल्लेख आला की मी त्यांना चुकून शरद गोडसे म्हणालो, चुकून म्हणालो. त्यांना राग आला. ते म्हणले अहो त्या चौधरींच्या जेबेला काही हाडे का, ते मला गोडसे म्हणतात. मी म्हणलं एक मिनिट, गोडसे म्हणल्यावर एवढा राग येतो याचा अर्थ तुमच्यात गांधी थोडा शिल्लक आहे अजून, त्याला वाटत. काय माणसं हे. सांगलीला रॅली निघते 15 ऑगस्टला, आम्ही तिरंगा मानत नाही हे दाखवणारी रॅली निघते आणि आम्हाला शिकवतात तिरंग्याचं, मोहीम आणतात मध्ये मध्ये, घर घर तिरंगा हर घर तिरंगा. अरे आमच्याकडे 42 पासून तिरंगा आहे, तुम्हाला आत्ता कळला 2002ला, तो तुम्हाला आत्ता कळायला लागला काल परवा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने 55 वर्ष, देश स्वतंत्र झाल्यानंतर 55 वर्ष राष्ट्रध्वज कधीही लावला नव्हता स्वतःच्या मुख्यालयात. हे आम्हाला सांगणार घर घर तिरंगा. अरे आमचे वडील 42 पासूनचे, इथे बसलेले अनेकांचे वडील आजोबा कोणीतरी स्वातंत्र्य सैनिक होते, आमच्याकडे 42 पासून आहे, तुम्हाला आत्ता कळला तिरंगा काल परवा. 3 युवकांनी जबरदस्तीने जाऊन 2002ला संघाच्या मुख्यालयात तिरंगा लावला, त्याच्यानंतर लावावा लागला त्यांना तिरंगा. हे आम्हाला शिकवणार. आम्ही राष्ट्रवाद त्या लोकांकडून शिकायचा ज्यांनी राष्ट्रपित्याची हत्या केली, राष्ट्रध्वज नाकारला आणि राष्ट्रगीतही नाकारलं, त्यांच्याकडून आम्ही राष्ट्रवाद शिकायचा. महात्मा गांधीची हत्या, राष्ट्रपित्याला मारणारी विचारधारा, ती आम्हाला शिकवणार राष्ट्र म्हणजे काय असतं. का मारलं गांधीजींना? 55 कोटी वगैरे भूल थापायत सगळ्या, त्याच्या आधी पण 6-7 प्रयत्न झाले होते. 55 कोटीचा काही एक संबंध नाही, ते फक्त निमित्त करून दाखवलं. 55 कोटीची कथा तरी काय आहे. या देशाची जेव्हा फाळणी झाली तेव्हा आपल्या वाट्याला 225 कोटी रुपये आले, भारताच्या वाट्याला 225 कोटी भारताच्या वाट्याला आले आणि 75 कोटी पाकिस्तानच्या. त्यावेळेस जी गंगाजळी त्या दिवशी भारताचे संचित पैसे होते, त्या पैशाची अशी वाटणी झाली होती. त्यातले 20 कोटी पाकिस्तानला ॲडव्हान्स दिलेला होता. आणि गांधी काय म्हणत होते? गांधी एवढंच म्हणत होते, करार गांधींनी केलेला नव्हता, करार नेहरू आणि पटेलांनी केलेला होता. गांधी एकाही करारात सहभागी नव्हते. गांधींना मुस्लिम धार्जिणं, मुस्लिम धार्जिणं, मुस्लिम धार्जिणं. अरे 1916ला टिळकांनी करार केला, लखनौ करार. गांधींनी कोणताही नवा करार केला नव्हता. सतत बोलत राहायचं गांधींना. का तर त्यांच्या मागे कोणती जात नाही, कोणता धर्म नाही जो उसळून येईल. गांधी हा या देशात शिव्या देण्यासाठी सगळ्यात सोयीस्कर माणूस आहे, कारण त्याच्या मागे फक्त शासकीय कार्यालयाच्या भिंती आहेत. त्या कवितेतलं सांगितलं, ती कविता कुसुमाग्रजांची आपल्याला माहिती आहे. सगळे पुतळे एकत्र आले आणि मग टिळक म्हणाले मी फक्त चित्पवन ब्राह्मणांचा, शिवाजी महाराज म्हणाले मी मराठ्यांचा राहिलो. म्हणजे खंत व्यक्त करतात ते. महात्मा फुले म्हणाले मी फक्त माळ्यांचा राहिलो. आणि मग गांधींचा नंबर येतो तेव्हा गांधी म्हणतात निदान तुमच्या मागे, निदान तुमचे समाज धर्म काहीतरी आहे, माझ्या मागे फक्त शासकीय कार्यालयातल्या भिंती आहेत. गांधी हा या देशातला असा नेता आहे, नेहरू हा असा नेता आहे ज्यांच्या मागे कोणी नाही, म्हणून तिथं जास्त छळलं जातं. लक्षात घ्या, इतर ठिकाणी फटके पडतील काही बोलले तर. गांधीजी एवढंच म्हणत होते की आपण हा करार केलेला आहे आणि स्वतंत्र भारताचा, लक्षात घ्या, स्वतंत्र भारताचा दुसऱ्या कोणत्या तरी देशाबरोबर केलेला हा पहिला आंतरराष्ट्रीय करार आहे आणि तो जर आपण मोडला तर जगात भारताची सुरुवातीपासून नाचक्की होईल की हे आंतरराष्ट्रीय करारांचं. एवढंच गांधीचं म्हणणं होतं. त्यासाठी गांधींना मारलं नाही. गांधींना याच्यासाठी मारलं की गांधी जिवंत असेपर्यंत यांना धार्मिक राजकारण करताच आलं नसतं. कारण देश सगळा स्वातंत्र्य संग्राम नंतर देश जेव्हा 15 ऑगस्ट साजरा करत होता 47, तेव्हा हा माणूस नौखालीमध्ये फिरत होता दंगली शंभरात. आणि माउंट बॅटननी स्वतः म्हणलं आहे की माझी अख्खी फौज पंजाबमध्ये पोलिसांची जी करू शकली नाही, शेकडो हजारो पोलिसांची फौज, ते बंगालमध्ये 1 मॅन आर्मीनं महात्मा गांधींनी एकटं करून दाखवलं. म्हणून यांना गांधी परवडत नव्हतं. गांधी हयातीत असते तर यांचं धार्मिक राजकारण रुजणार नाही हे यांना माहिती होतं. प्रयत्न काय आज नाही झाले. सावरकर जिवंत असेपर्यंत 4 निवडणुका झाल्या लोकसभेच्या. हिंदू महासभा सावरकरांचा पक्ष, त्याला पहिल्या निवडणुकीत 4 खासदार मिळाले, दुसऱ्या निवडणुकीत 2 खासदार मिळाले, तिसऱ्या निवडणुकीत 1 खासदार मिळाला आणि त्याच्यानंतर 0 खासदार मिळाला. त्याचं कारण की हा देश मध्यममार्गी देश आहे, हा देश जातीय विद्वेष आणि धार्मिक द्वेषाचा देश नाही, म्हणून हा महात्मा गांधीचा देश आहे. ते झालं नसतं म्हणून यांनी राष्ट्रपित्याला मारलं. राष्ट्रध्वजाचं मी सांगितलं तुम्हाला. ऑर्गनायझर या नावाचं यांचं मुखपत्र आहे. 15 ऑगस्टला देश स्वतंत्र होत होता. 14 ऑगस्टला स्वातंत्र्याच्या आदल्या रात्री त्या ऑर्गनायझरमध्ये लेख आला
की आम्ही तिरंगा मानत नाही कारण हिंदू धर्मात 3 हा आकडा अशुभ आहे. तुम्ही आज सांगता घर घर तिरंगा हर घर तिरंगा. तो तुमच्या गळी उतरवला भारतीय प्रजेनी म्हणून आज तुम्ही तो मानताय. तुमचा तो कधीच मांडण्याची इच्छा नाही. राष्ट्रगीताची तीच गोष्ट आहे. यांच्या शाखांवर म्हणे फक्त वंदे मातरम म्हणतात. यांना हेही माहीत नाही की तेही काँग्रेसचंच गीत आहे हे त्यांना माहीत नाही. काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनात वंदे मातरमनी सुरुवात व्हायची हेच यांना माहिती नाही. वंदे मातरम आपलं आहे. आपला हक्क सोडू नका. आपला हक्क सोडू नका. धर्मावरचा हक्क सोडू नका. देवावरचा सोडू नका. आपल्या राष्ट्रपुरुषांवरचा सोडू नका. कारण हे पळवायलाच बसलेत प्रत्येक गोष्ट. वंदे मातरम नाही म्हणे. वंदे मातरम हे आमचं राष्ट्रगान आहे. आम्हालाही त्याचा अभिमान आहे. ते आम्हाला गदी माडगुळकरांनी लिहिलं वेदमंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम आहेच ते आम्हाला. पण जनगणमन हेच आमच्या राष्ट्रघटनेने अधिकृतरित्या स्वीकारलेलं राष्ट्रगीत हे लक्षात घ्या. पण यांनी त्या राष्ट्रगीताचाही द्वेष केला. गदी माडगुळकरांच्यावरून मला आठवलं या भारतामध्ये हिंदू धर्माची जी चिकित्सा झाली नीट व्यवस्थित आणि त्याच्यावर जे लिहिलं गेलं भरभरून गीतेपासून ते सगळं काँग्रेसवाल्यांनी केलं बरं का. ते भारतीय जनता पक्ष संघवाल्यांनी काही केलेलं नाही. भाजप आणि संघवाल्यांचं गीतेवरचं एक पुस्तक दाखवा मी हे बोलणं सोडून दिले. एकही पुस्तक नाही यांचं. लोकमान्य टिळक गीता रहस्य लिहितात ते काँग्रेसचे होते. गांधी गीतेवर लिहितात. विनोबांपर्यंत गीतेवर लिहितात. गदी माडगुळकर गीत रामायण लिहितात. या देशाची संस्कृती या देशाचं साहित्य ही त्याची उगमस्थानं ती आहेत. आत्ता हयात असलेले शिवराज पाटील चाकूरकर गीतेवर उत्तम बोलतात. भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्यांनी गीतेवर त्यांच्यासमोर डिबेट लावून दाखवावी पाहिजे ते ती उत्तम बोलतात. शिवराज पाटील चाकूरकर. भारतीय जनता पक्षाच्या कोणत्या नेत्याला गीता तरी कळली सांगावं त्यांनी एकदा इथे. म्हणून मी यांना राजकीय हिंदू म्हणतो. हिंदू धर्माचा उपयोग फक्त राजकारणासाठी करणारे ते राजकीय हिंदू असतात. ते आध्यात्मिक आणि धार्मिक पण हिंदू नसतात. ही सगळी अवस्था हे सगळं चालू असलेलं भ्रष्टाचारापासून महागाईपासून चालत असलेल्या गोष्टी खड्ड्यात जात असलेला देश भुकेच्या बाबतीत देश मागे हॅपीनेस इंडेक्सच्या बाबतीत देश मागे आनंदी राष्ट्रात आपला खूप नंतरचा नंबर आहे. आपल्यापेक्षा बांगलादेश आणि पाकिस्तान जास्त आनंदी राष्ट्र आहेत असं तो सर्वे सांगतो. आपल्यासमोर एक मॉडेल आणलं गेलं 2014ला. त्याचं नाव होतं गुजरात मॉडेल. मी विचारायचो चॅनलवर यांच्या लोकांना की अहो ते मॉडेल म्हणजे नेमकं काय लक्षण असतील ना मॉडेलचे 2-4. आता बाबा पाण्याचं एक मॉडेल विजय अण्णा बोराडेंनी केलं. मग लक्षण आहे त्याचं काहीतरी तलाव आहे तामुक आहे काहीतरी असेल ना त्याचं. हे सांगतात साबरमती नदी जाऊन पहा. अरे नदी काय मॉडेल आहे काय. त्या गुजरात मॉडेलचं सच तुम्हाला सांगतो. गुजरातमध्ये 38% लोकांना सकस अन्न मिळत नाही. न्यूट्रिशनल फूड मिळत नाही. गुजरातमध्ये दारिद्र्यरेषेच्या खाली प्रचंड मोठ्या प्रमाणावर लोक आहेत. गुजरातचा शिक्षणामध्ये 5वा क्रमांक आहे 5वा. आणि मनीष सिसोदिया शाळा घालतो म्हणून तो जेलमध्ये आज. त्या दिल्लीची रसद तोडली. औषध पाणी बंद केलं. दिल्लीची माणसं मरावीत म्हणून. इतकी खुनशी राज्य करते ते. अत्यंत खुनशी. यांना जे जमत नाही ते मग एखादा मुलगा असतो ना पहिल्या येणाऱ्या मुलाची वही फाडून टाकतो. तसं चाललंय आता हे सगळं. 5वा आहेत गुजरात. आरोग्यामध्ये गुजरात 12वा आहे. ते कम्युनिस्ट म्हणून त्या केरळला शिव्या घालतात. केरळ पहिल्या नंबरचं राज्य आरोग्यात. तुम्हाला सिलेंडर इथून गेले ऑक्सिजन सिलेंडर महाराष्ट्रातून. आरोग्यामध्ये गुजरात 12व्या स्थानावर आहे. सगळ्यात धक्कादायक गोष्ट सांगतो. सावित्रीबाईंच्या महाराष्ट्रात या गोष्टीची चर्चा करायला पाहिजे. गुजरात मॉडेलचा सगळ्यात मोठा फेल्युअर. सपशेल फसलं गुजरात मॉडेल. तथाकथित मॉडेल बिडेल काही नव्हतं. विकलं ते. विकायला जमते यांना चांगलं. हे उत्तम जाहिरातवाले आहेत. जाहिराती जबरदस्त असतात. आमच्या मराठवाड्यात म्हणतात की न बोलणाऱ्याच्या काय तुरी पण विकतात आणि बोलणाऱ्याचे गहू पण विकत नाहीत. तसं आहे. तुरी विकल्या तुरी दिल्या लोकांच्या हातावर यांनी. सगळ्यात धक्कादायक गोष्ट ही आहे की गुजरातमध्ये दरवर्षी 22% मुली शाळा सोडतात. हे सगळ्यात धक्कादायक आहे. 25 वर्ष हे गुजरात सांभाळत आहेत. 15 वर्ष मुख्यमंत्री म्हणून 10 वर्ष पंतप्रधान म्हणून. आणि तिथं त्यांची सत्ता आहे. त्या गुजरातचे हाल हे आहेत. आर्थिक स्तरावर सपशेल पराभव झालेलं कोणतं सरकार आहे आत्तापर्यंतचं तर ते मोदी सरकार आहे. पण ते झाकण्यासाठी मग वेगवेगळे फंडे काढायचे. व्यक्तिवाद आणायचा. परवा ते तुम्ही राम मंदिरचं उद्घाटन पाहिलं. त्याच्यात रामलल्ला काही सेकंद दिसले. बाकी सगळा वेळ मोदीजी एरझारा घालत कुठे जातात कुठून येतात काय माहिती नाही. ते कॅमेरामन 8-10 ठेवले असतात. ह्या अँगलनी त्या अँगलनी तिकडून इकडून. ते कॅमेरासमोर कोणी आले हो बाजूला म्हणतात. काय संस्कृती आणली. 15 लाखाचा काय तो काय म्हणले बाबा तो काय. या देशात असे नेते झाले
ज्यांची आकांक्षा वेगळ्या होत्या. मोदीजींनी ज्यांचा पुतळा केला सरदार वल्लभभाई पटेल, त्यांच्या आकांक्षा काय होत्या आणि मोदीजींच्या काय, जरा कधीतरी तुलना करा. सरदार पटेल काय माणूस होता, ज्याचा तुम्ही पुतळा उभारला, तो माणूस तर समजून घ्या काय माणूस होता. सरदार पटेलांचा एक गोष्ट सांगतो. इंग्रज जेव्हा भारतावर राज्य करत होते तेव्हा आपले लोक सत्याग्रह करायचे आणि सत्याग्रह करताना या सत्याग्रहींना जेलमध्ये गेल्यावर इंग्रज अधिकारी फोडा आणि झोडा रणनीतीनुसार जातीनुसार कामं द्यायचे, म्हणजे तिथेही जाती कायम ठेवायच्या आणि लोकांमध्ये भेदभाव निर्माण करायचा. मग जर त्यावेळेस आता अस्पृश्यता बाबासाहेबांच्या कृपेने नष्ट झाली या देशातली, पण तथाकथित त्यावेळेसचे जे अस्पृश्य त्यांना ते म्हणायचे की तू पायखाना साफ कर, आणि कोणी ब्राह्मण असेल तर त्याला म्हणायचे तू पोलिसला मदत कर, असं सांगायचे. गांधीजींनी ठरवलं आपल्याला जातीत तोडायचा आणि हा क्रम आपल्याला उलटा करायचा. जो तथाकथित सगळ्यात वरचा जातीचा आहे तो तथाकथित सगळ्यात शेवटचं काम करेल, म्हणजे काय तर ब्राह्मण पायखाना साफ करेल, असं गांधीजींनी ठरवलं. सरदार पटेलांचं एक पत्र आहे, फार गोड तक्रार केलेली आहे सरदार पटेलांनी. सरदार म्हणतात, बापू मैं जब जब भी जेल में जाता हूँ तो आपका ये बामन, म्हणजे महादेवभाई देसाई, मैं जब जब जेल में जाता हूँ तो आपका ये बामन भी मेरे साथ जेल में आता है और इसकी वजह से मुझे पायखाना साफ करने का अवसर नहीं मिलता. या देशातल्या सर्वोच्च माणसाची आकांक्षा मी पायखाना साफ करून सेवा करावी ही आहे. मोदीजींच्या आकांक्षा माहीत नाही आपल्याला काय. हे व्यक्तिस्तोम कधी नव्हतं भारतात. अत्यंत घाणेरडा व्यक्तिवाद, मी मची बाराखडी, मी माझा माझे माझे सगळंच मची बाराखडी. जिथे जातील तिथे कॅमेरे, त्याच्यावर करोड 5200 कोटी रुपयाचा खर्च केला यांनी स्वतःच्या जाहिरातीवर, आपल्या पैशातून. लक्षात घ्या, 5200 कोटी रुपये यांच्या जाहिरातीवर गेले, त्यांच्या वेशभूषेवर, यांच्या त्या सगळ्या तामझाम, विमानात मोदी, सगळीकडे मोदी, पत्रकार परिषद सोडून सगळीकडे दिसतात. परवा ती G20ची काहीतरी परिषद घेतली. आता खरं ते G20 म्हणजे हळदी कुंकू हो, कधी तुमच्याकडे, कधी यांच्याकडे, कधी त्यांच्याकडे, कधी आमच्याकडे, एवढंच आहे त्याचं, बाकी काही नाही त्याचं फार. पण दृश्य असं उभं केलं की 20 देश आता मोदीजींच्या खिशात येऊन पडले, असं दृश्य केलं. याच देशात इंदिरा गांधींनी 100 राष्ट्रांची शिखर परिषद घेतली होती, पण गोगवा केला नव्हता एवढा. सगळीकडे व्यक्तिवाद. क्रिकेटची मॅच जिंकली, मोदीजी हजर. चांद्रयान उडालं, मोदीजी हजर. काही घडो देशात, मोदीजी तिथे असतात. ते चांद्रयान उडालं, ते उडवलं शास्त्रज्ञांनी, इस्रोच्या. आमचे शास्त्रज्ञ, ती नीव पंडित नेहरूंनी घातलेली इस्रोची, लक्षात घ्या. काय विद्वान लोक आहेत या देशात. मी एका ठिकाणी व्याख्यानाला गेलो होतो आणि नेहरूंबद्दल 4 चांगले शब्द बोललो. एक सुशिक्षित गृहस्थ कोट टाय घातलेले उभे राहिले आणि ते म्हणले की तुम्ही काय नेहरूंचं सांगता, नेहरूंनी काय केलं या देशात वगैरे. म्हटलं साहेब आपण कुठे शिकलात? म्हणे मी IIT मुंबईतून शिकलो. म्हटलं मग ती IIT नेहरूंनीच केली. शिकलेली माणसं सगळ्यात जास्त वेडी होण्याचा काळ आहे हा. शेतकरी परवडले आमचे, ते प्रश्न विचारतात, जा शिकलेली माणसं फार वेडी झाली ठार. काय कोणाच्या नादी लागली, व्हॉट्सॲपच्या नादी लागली, काय फॉरवर्ड करतात आणि काय बापरे बाप. इस्रोचे संचालक आले चांद्रयानावर बोलायला. रवीश कुमारनी फार मस्त व्हिडिओ केला, मजेशीर, जरूर पहा. त्याच्यात त्यांनी म्हणलं की आपण मोदीजींना विनाकारण नावं ठेवतो की ते सगळं स्वतःच करतात, असं नाही आहे. त्यांनी इस्रोच्या प्रमुख शास्त्रज्ञाला चक्क 23 सेकंद आणि 32 शब्द बोलू दिला, मग मोदीजी आल्याच्या. किती मोठी गोष्ट आहे. व्यक्तिवाद, अतिरेकी व्यक्तिवाद. मी तर म्हणलं परवा रामलल्लाचीच प्रतिष्ठापना पहा बरं का, मूर्ती खात्री करून घ्या, रामलल्लाचीच झाली आहे. अतिशय विकृत स्वरूपाचा हा व्यक्तिवाद आहे, लोकशाहीला मारणार आहे. एक माणूस म्हणजे देश. पुतीन हेच करतो, किम जोंग हेच करतो. मी म्हणजे देश, अहम ब्रह्मास्मी, मी सर्व काही आहे. त्याच्यातून ते बाहेरच येत नाहीत. या देशामध्ये वेळ आहे का, बोलू का? किती वेळ बोलू? आणखी 15-20 मिनटं. हा शेवटचा भाग आहे भाषणाचा. हा मी मुद्दाम घेत असतो. हा सगळ्या माझ्या भाषणांमध्ये हे तुम्हाला असंच असं दिसणार. तुम्हाला असंही वाटणार की याला बोलायला दुसरं काही येत नाही का, असंही वाटू शकतं. पण ते बोलणं आवश्यक आहे. ही जी इथे तरुण मुलं बसलीत ना, त्यांच्यासाठी मी हे बोलतो, हिच्यासाठी बोलतो, तुमच्यासाठी बोलतो, दोघांसाठी.
कारण त्यांना हा इतिहास जर आपण सांगितला नाही तर वेगळाच इतिहास त्यांच्यावर थोपवला जातो आहे. उद्या हेही सांगायला कमी करणार नाहीत की सरदार पटेल हे द्वितीय सरसंघचालक आणि सुभाषबाबू तृतीय सरसंघचालक होते, हेही सांगायला कमी करणार नाहीत. म्हणून या मुलांना ते सांगावं लागतं. बाकी काही अट्टहास नाही माझा. या देशाचा स्वातंत्र्य लढा त्याला खतम करण्याचं काम चालू आहे आणि ते करायला व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी यांची चालू आहे. पूर्वी यांची फक्त तंत्रज्ञान नव्हतं यांच्याकडे, तर कुजबूज मोहीम फक्त चालायची, शाखेवरच्या अफवा वगैरे. आता त्याच्या पुढे गेले आणि आता व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी सुरू झाली. बाबासाहेबांचा जन्मदिवस 14 एप्रिल असतो. 12 एप्रिलला तुमच्या व्हॉट्सॲपमध्ये एक मेसेज येऊन पडणार म्हणजे पडणार. त्या मेसेजमध्ये असं असतं की घटना समितीत 396 लोक होते, मग बाबासाहेब एकटेच घटनेचे शिल्पकार कसे. येतो की नाही मेसेज मला सांगा, हो की नाही येतो. मग तो समजा कोणाच्या हातात पडला, ज्याला माहिती आहे असा माणूस त्याला उत्तर देतो की अरे गाढवा, जरी एवढे सदस्य होते तरी मसुदा समितीत 8च लोक होते आणि त्यात 7 कधीच आले नाही, म्हणून बाबासाहेबांना एकट्यानं घटना लिहावी लागली, म्हणून त्यांना शिल्पकार म्हणतो, हे आपण त्यांना सांगतो. पण माहिती नसेल तर कोण कोणाला सांगणार, हा इतिहासच माहिती नसेल तर. म्हणून हा इतिहास उघडायचा. द्वेष पसरवण्याचं कारस्थान. बाबासाहेब आणि गांधीजींमध्ये मतभेद किती होते वगैरे, हा द्वेष पसरवतात, सतत पसरवतात, सतत न थांबता. मी कशाला सांगू, या देशाचे गृहमंत्री अमित शहा ऑन रेकॉर्ड, त्याचा व्हिडिओ उपलब्ध आहे सगळीकडे. ते असं म्हणाले की खरं असो किंवा खोटं, लक्षात घ्या आमची ताकद अशी की ते आम्ही करोडो लोकांपर्यंत लगेच पोचू शकतो. खोटं हा शब्द महत्त्वाचा आहे त्यातला. सरदार पटेल गृहमंत्री होते या देशाचे, त्यांचा पुतळा करणारा माणूस म्हणतो की खरं असो किंवा खोटं. सरदार कधी खोटं बोलले नाही. सरदार कायम सत्यवादी होते आणि अहिंसक होते सरदार. गांधीजी त्यांना अहिंसेचा हिंसक प्रचारक म्हणायचे, इतके सरदार अहिंसक होते. ते सतत विष भिणवलं जात आहे. चांगल्या गोष्टी सांगणार नाहीत. गांधी आंबेडकर मतभेद होते का, होतेच, कारण ती दोन्ही स्वतंत्र बुद्धी असलेली माणसं होती. दक्ष म्हणले की दक्ष करणाऱ्या संघटनेचे ते नव्हते. एकाने सांगितलं आणि सगळ्यांनी ऐकलं, ही संघटना ती नव्हे. ती बुद्धी प्रत्येकाला असलेली आणि त्या प्रत्येकाच्या बुद्धीला वाव देणारी ती संघटना आहे. आणि तो खरा भारत आहे आमचा. हे लष्करी स्वरूप तुमचं नाही आम्हाला मान्य. आपल्याला स्वदेशी शिकवणार, यांचा सगळा गणवेश परदेशी आहे. बेल्ट असतो का भारतीय संस्कृतीत, हाफ पॅन्ट असते का, धोतर घालून करा ना संचलन, मग म्हणू भारतीय तुम्ही. हिटलर आणि मुसोलिनीकडून उचललेली लष्करशाही तो यांचा ड्रेस आहे. हे आम्हाला स्वदेशी शिकवणार. टोपी पण काळी. शुभ कार्यात हिंदू कधी काळी टोपी घालत नाही. घालतो का हिंदू सांगा तुम्ही. काका बसले पांढऱ्या टोपीचे 3 जण आहेत समोर. काळी टोपी घालता तुम्ही दिवाळीला, दसऱ्याला घालता काळी टोपी. हे काळी टोपी घालून दसऱ्याचं संचलन करतात. ही यांची संस्कृती. बाबासाहेब आणि गांधीजींचे मतभेद होते, पण त्या मतभेदांच्या पलीकडे एक सेंद्रिय नातं होतं दोघांमध्ये, हे लक्षात घ्या. गांधीजींचे प्राण जेव्हा पणाला लागले तेव्हा बाबासाहेबांनी माघार घेऊन पुणे करार केला, लक्षात घ्या. गांधी, पटेल आणि नेहरू असं मानत होते की बाबासाहेबांशिवाय घटना कोणी लिहू शकत नाही, हे लक्षात घ्या. बाबासाहेब अनिवार्य आहेत असे राजेंद्र प्रसादांचे शब्द आहेत, हे लक्षात घ्या. राजेंद्र प्रसाद गांधींचे शिष्य आहेत. ते म्हणतात की बाबासाहेब अनिवार्य आहेत. खूप गोष्टी सांगायला वेळ नाही. मलाही नाशिकला जायचं आहे, चंद्रपूरला जायचं. एक गोष्ट, 1-2 गोष्टी सांगतो, जास्त नाही. ही गोष्ट प्यारेलालजींनी त्यांच्या आत्मचरित्रात नमूद केलेली. प्यारेलालजी शेवटपर्यंत गांधीजींच्या स्वीय सहाय्यक होते. आजच्या भाषेत PA होते, पर्सनल सेक्रेटरी. बाबासाहेबांचं जे दुसरं लग्न झालं माईसाहेबांबरोबर, ते गांधीजींच्या मृत्यूनंतर झालं, हत्येनंतर झालं. प्यारेलालजी आठवण लिहितात त्या पुस्तकात आणि सगळं लिखित आहे, यातलं काही खोटं नाही. आम्ही खोटं बोलणारी माणसं आम्ही नाही. तो आम्हाला सत्य एवढं छान पुरवून उरतं की खोट्याची गरजच पडत नाही. प्यारेलालजींनी आठवण लिहिलेली आहे की बाबासाहेब आणि माईसाहेब लग्न करून कारमधून निघाले आणि रस्त्यात मी चालताना बाबासाहेबांना दिसलो. त्याच्यावर बाबासाहेब गाडीतून खाली उतरले. त्यांनी मला मिठीत घेतलं. तुम्हाला माहिती आहे की गांधीजींनी एका क्षणी जाहीर केलं होतं की यापुढे मी त्याच लग्नांना जाईल जिथे वर किंवा वधू यापैकी एक तथाकथित त्यावेळेसचा अस्पृश्य असेल, दलित समाजातला असेल.
हे गांधीजींनी जाहीर केलं होतं. प्यारेलालजी लिहितात की बाबासाहेब गाडीतून खाली उतरले, त्यांनी मला मिठी मारली, बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू आले आणि बाबासाहेब म्हणाले की प्यारेलालजी, बापू जर आज जिवंत आले असते तर माझ्या या लग्नाला नक्की आले असते, कारण माझं हे लग्न त्यांच्या अटीत बसणार होतं. बाबासाहेब म्हणाले, हे सांगणार नाहीत. बाबासाहेब आणि गांधीजींचे, बाबासाहेबांचे नेहरूचे, बाबासाहेबांचे पटेलांचे आंतरिक संबंध सांगणार नाहीत. खोटारडेपणाचा सगळा इतिहास, सगळ्यात टार्गेट कोणतं? पंडित नेहरू. सगळ्यात पापी मनुष्य तो या पृथ्वीवरचा. सगळ्यात टार्गेट पंडित नेहरूंना केला. पंडित नेहरू हा एक नेता देशाचा असा आहे जो जन्मताना सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला, पण मरताना त्याच्या नावावर एकही 7-12 नव्हता. असा एकमेव नेता आहे भारतातला पंडित नेहरू, लक्षात घ्या. पण त्यांची बदनामी करायची. ते म्हणे ते माउंट बॅटनच्या बायकोबरोबर पंडितजींचा अफेअर होतं वगैरे. नेहरूंचं खूप प्रसवायचे, काही पण खोट्या पोस्ट. काही एक तुम्हाला फोटो पण येतो, माउंट बॅटनला शिलगाव देत आहेत नेहरू, त्यांना सिगारेटचे शिलगाव असाही फोटो दिसतो. तो फोटो खरा आहे, फक्त त्या फोटोमध्ये अनेक लोक वर्तुळाकार बसले, ते कापून फक्त दोघंच ठेवलेले आहे. आणि त्या फोटोची पार्श्वभूमी अशी आहे की युरोपमध्ये स्त्रीवादी चळवळी मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्या आणि तिथल्या काही पुरुषांनी त्या स्त्रीवादी चळवळीला बळ दिलं. आणि त्या पुरुषांनी असं ठरवलं की स्त्री आणि पुरुष समान आहेत, तर स्त्रिया जर सिगरेट आता त्यावेळेला एवढं हे आता जे प्रदूषण वगैरे याची जाणीव नव्हती तेव्हा, धूम्रपान वाईटे वगैरे हे नंतरचं झालं, तेव्हा ते काही निषिद्ध समजलं जात नव्हतं. तर पुरुषांनी असं ठरवलं की जर बाई सिगार ओढत असेल तर तिच्या शेजारी बसलेला पुरुष तिला शिलगावून दिला, ॲज अ जेस्चर, ॲज अ गुडविल, ॲज अ काय म्हणू आपण मॅनरिझम. तो फोटो आहे. परवा नागपूरला आमच्यावर सुरेश द्वादशीवार सर होते. फार चीड येतो, इतका उद्वेग येतो, यांच्या खोट्याला पाहून इतका तिळपापड होतो. पण आता यांना उत्तर देण्याची आपली पद्धतच बदलायची असं मला लक्षात आलं. आणि ती सुरेश द्वादशीवार सरांनी मला शिकवली. द्वादशीवार सर म्हणले, मला इथला महालातला एक स्वयंसेवक मला म्हणत होता, म्हणले की ते नेहरूंचं लेडी माउंट बॅटन बरोबर अफेअर. तर मी म्हणलो, म्हणे अरे नेहरू सुंदर माणूस होता, लेडी माउंट बॅटन सुंदर होती, इतकी सुंदर बाई का तुझ्याबरोबर अफेअर करेल का? नेहरू बरोबरच करेल. मला माहिती आहे हे बोलणं योग्य नाही, पण यांना अशा भाषेत आता उत्तरं द्यावी लागत आहेत, कारण यांचा दर्जाच कुठल्या कुठं घसरलेला आहे आणि म्हणून अशी उत्तरं द्यावी लागतात. पटेलांच्या बाबतीत निबंध असो, सरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर आपण लहानपणी, आता तुमच्या लहानपणी आहे की नाही, मला आमच्या लहानपणी होता, सूर्य उगवला नाही तर अमुक झालं, तसे निबंध लिहितात. हे सरदार पटेलांनी 46 सालीच काँग्रेसच्या लोकांना पत्र लिहिलं होतं की आता माझ्या थेट जाण्याचीच खबर येईल, माझ्या आजाराची पण खबर येईल, याची शाश्वती बाळगू नका. ते सरदार पटेल उमेदवार होते पंतप्रधान पदाचे. द्वादशीवार सरांनीच लिहिलं आहे, 37 पासून काँग्रेसमध्ये अत्यंत क्लिअर अशी विभागणी आहे की गांधींनी योजना करायची, आखायची, सरदार पटेलांनी संघटनेच्या बळावरती राबवण्यासाठी पुढे जायचं, नेहरूंच्या लोकप्रियतेवरती राबवायची. ही त्रिसूत्रीय काँग्रेसमधली 37 सालीच ठरलं आहे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू होणार आहेत. आणि सरदार पटेलांना ते माहिती आहे, सरदार संघटनेचा माणूस आहे, सरदार गाडून घेऊन स्वतःला काम करणारा माणूस आहे. राष्ट्रपती पदाची पहिली निवडणूक जेव्हा झाली, काँग्रेसच्या अंतर्गत मतदान झालं होतं कोण राष्ट्रपती व्हावा. काँग्रेसमध्ये ती इतकी लोकशाही मुरलेली होती की लोक ठरवत पक्षातले की कोणाला बहुमत आहे. आणि त्याच्यामध्ये राजेंद्र प्रसाद हे सरदार पटेलांचे उमेदवार होते आणि चक्रवर्ती राजगोपालाचारी राजाजी हे नेहरूंचे उमेदवार होते. आणि राजाजींचा खूप मोठ्या फरकाने सरदारांनी पराभव केलेला आहे. जो माणूस दुसऱ्याला राष्ट्रपती करू शकतो तो काय स्वतः पंतप्रधान होऊ शकत नाही का? त्याला काय अवघड होतं? आणि गांधीजींना जाऊन एवढंच म्हणायचं, तुम्ही पण गुजराती मी पण गुजराती, करा आता मला, एवढंच म्हणायचं होतं. सरदार काय माणूस होता, तुम्हाला बापजन्मी करणार नाही. कारण गांधी आणि पटेलांचं जे नातं आहे ते तुम्ही मोदी आणि आडवाणीच्या परिप्रेक्षात बघता, म्हणून प्रॉब्लेम आहे सगळा. ते गांधी आणि पटेल होते या इतक्या अशा लेवलचं कधी त्यांनी काही केलं नाही. पण त्याच्याबद्दल भ्रम, गांधीजी जसं सरदार गांधीजींनी नोंदवलंय स्वतः की माझ्या मनातलं ज्याला एक शब्दही न बोलता कळतं असा माणूस सरदार पटेल हे गांधीजींनी नोंदवलं आहे. सरदार आजारी पडल्यानंतर गांधीजींनी त्यांची धोत्र धुतलेली आहेत आणि गांधी आजारी पडल्यावर सरदारांनी त्यांची सेवा केली आहे. आश्रमामध्ये गांधीजींचं सेवा करणारे सरदार भांडत की मीच बापूंचं करणार, हा सरदारांचा अट्टास असायचा. या माणसांची नाती काय दाखवते तुम्ही? तुम्हाला इतिहास कळत नाही म्हणून चुकीचा इतिहास पसरवायचा, तुम्ही स्वातंत्र्य आंदोलनात नव्हतात म्हणून हे पसरवायचं. आणि इतकं करून काय होतं? परदेशात गेल्यावर तर मोदीजींना पुन्हा बापूंच्याच पुतळ्या पुढे जावं लागतं. तिथे कुठे गोळवलकर आणि हेडगेवारांचे पुतळे आहेत? परदेशात गांधी, देशात नथू.
ही रचना. गांधी आणि पटेल, गांधी आणि नेहरू हे नातेसंबंध निकोप होते, लक्षात घ्या. आणि गांधींचा त्यावरचा वरचष्मा हा कधी संपला नाही हे लक्षात घ्या. गांधी हाच नेता होता भारतात त्यावेळी काँग्रेसचा. आणि गांधींच्या भोवती सगळ्या गोष्टी फिरत होत्या. काँग्रेसमध्ये एक वेळ अशी आली होती की पटेल आणि नेहरू म्हणाले म्हातारा फारच त्रासदायक झाला आहे, जाऊ दे आता गेला तरी चालेल. हे झालेलं आहे, घडलेलं आहे. ही माणसं बुद्धी असलेली होती म्हणून त्यांच्यात मतभेद होते. गांधी म्हणाले मी तर संघटनेचा सदस्यसुद्धा नाही, ₹1,000 मी चाललो, तुम्ही सांभाळा. गांधींनी सेवाग्रामला जाऊन मौन व्रतात सुरू केलं. 15-20 दिवसात पटेल आणि नेहरूंना तिथं जावं लागलं, कारण सगळ्या संघटना गांधींच्या ताब्यात होत्या. मजुरांचं संघटन, खादीचं संघटन, महिलांचं संघटन, सगळ्या संघटना गांधींच्याच होत्या. तरुण मुलांनो मुलींनो लक्षात घ्या, गांधींची फक्त 3 मोठी आंदोलन आहेत आणि गांधींचे फक्त 2.5 उपवास आहेत, उपोषण. 3 मोठी आंदोलनं 10-10 वर्षाच्या टप्प्यांनी आहेत. 1922, 1932, 1942 झालं. मग मधल्या 10 वर्षात गांधीजी काय करत होते? गांधीजी संघटन बांधत होते, गांधीजी भारत फिरत होते. गोखलेंनी जो वसा दिला गांधीजींना की तू भारत फिर 1 वर्ष, तो वसा गांधींनी आजन्म राबवलेला आहे. आणि गांधीजी म्हणून आजन्म विद्यार्थी राहिले, त्यांना भारत रोज नवनवीन कळत होता. गांधीजींना भारतातलं दारिद्र्य दिसत होतं, जे हिंदू महासभेच्या कोणत्याही नेत्याला कधी दिसलं नाही. गांधीजींना हा देश कळत होता, हा देश दिसत होता. चंपारणमध्ये गांधीजी गेले, एका घरी थांबले आणि त्यांच्या लक्षात आलं की अरे सासू बाहेर आली तर सून बाहेर येत नाही आणि सून बाहेर आली तर सासू येत नाही, हे काय चक्कर आहे. गांधीजी मुक्कामाला होते तिथे 1-1.5 दिवस. दुसऱ्या दिवशी गांधीजींनी विचारलं की असं का, तुम्ही दोघी एकदम का नाही समोर येत माझ्या? तेव्हा त्यांना सांगितलं गेलं की आमच्या दोघींमध्ये मिळून 1 साडी आहे आणि म्हणून एकच जण तुमच्या समोर येऊ शकते. आणि त्या क्षणी या माणसाने पंचा घेतलेला आहे, वस्त्र सोडलेली आहेत स्वतःची. हा भारत गांधींना कळत होता, हा कोण्याही हिंदुत्ववाद्याला कळलेला नाही. काही मांडणी केली का सावरकरांनी? आर्थिक मांडणी सांगा काय असेल ती गांधींनी केली आहे. गांधी म्हणजे समग्र तत्त्वज्ञान, जगण्याचं तत्त्वज्ञान, पर्यावरण सगळं म्हणजे गांधी. ते गांधी हा सूर्य होता त्या नभोमंडलातला. पंडित नेहरूंचं एक पत्र आहे, फार गमतीशीर आहे. हा इतिहास लोकांपुढे न्यायला पाहिजे आपण. पंडित नेहरूंचं पत्र आहे. सुभाषबाबू उतावीळ झाले होते. मतभेद काय होते सुभाषबाबूंचे? मतभेद एवढाच होता की सुभाषबाबू म्हणत होते की हिटलर आणि मुसोलिनीच्या सहकार्याने आपण आता इंग्रजांना आधी घालवलं पाहिजे. आणि गांधी, नेहरू आणि पटेल म्हणत होते की आपल्याकडचं स्वातंत्र्य जर हुकुमशाहीच्या मदतीने आलं तर इथे लोकशाही कधीही टिकणार नाही, हे 3 नेते म्हणत होते. एवढाच संघर्ष होता. आता यांचे ते चिमुरडे भक्तुले चिवचिव करतात ना फेसबुकवर, सुभाषबाबूंवर आणि सरदार पटेलांवर अन्याय झाला. अरे भावा, तू आधी आडवाणी मुरली मनोहर जोशींवर झालेल्या अन्यायाचं बोल ना. तुझं वय काय, तू बोलतो काय? एवढाच मतभेद होता. त्याच्यावर पत्र लिहिलं एक नेहरूंनी. नेहरू पत्रात म्हणतात सुभाषबाबू, लक्षात घ्या काँग्रेसच्या अंतर्गत जो गट होता महत्त्वाचा, ते एकाच गटात सुभाष आणि नेहरू होते. दोघेही समाजवादी होते. फेबिनियन समाजवादाचं आकर्षण दोघांनाही होतं आणि म्हणून दोघं एका गटात होते. हे चांगले मित्र होते. काँग्रेसमधली सगळ्यात चांगली मित्रांची जोडी कोणतं? ती सुभाषबाबू आणि नेहरू आहे. नेहरू पत्र लिहितात, प्रिय सुभाष, भारतात आज घडीला तुमच्या एवढा महान देशभक्त कोणीही नाही हे मला माहिती आहे. लक्षात घ्या, भाषा लक्षात घ्या. नेहरूंना एवढंच सांगायचं होतं की आपण गांधीजींचं ऐकलं पाहिजे, कारण ते आपले नेते आहेत. सांगण्याची भाषा बघा. तुमच्या एवढा महान देशभक्त कोणी नाही, परंतु तुम्ही उतावीळ आहात. मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की आपण दोघंही भारतीय जनतेत प्रचंड लोकप्रिय आहोत. आपल्याला बघायला लाखोच्या संख्येने लोक जमतात. आपल्या सभांना लाखो लोक येतात. आपल्या प्रत्येक वाक्याला ते टाळ्या वाजवतात. पण सभेतून परत जाताना मात्र गांधीजी की जय म्हणतात, हे विसरू नका. असं सुभाषांचं. हा तो इतिहास आहे. पटेलांचं आणि नेहरूंचं नातं यांना कळणार नाही. काकासाहेब गाडगीळ अनेक वर्ष केंद्रात होते, 5 वर्ष मंत्री होते, कॅबिनेट मंत्री. नेहरूंचे अत्यंत विश्वास होते. ते आधी सरदार पटेल गटाचे होते. काकासाहेब गाडगीळ हे सरदार पटेल गटाचे नेते होते.
आणि काकासाहेबांनी पथिक नावाचं एक आत्मचरित्र लिहिलं आहे, ते पुस्तक जरूर वाचा. खरं काँग्रेसवाल्यांनी ते पुस्तक फुकटात वाटायला पाहिजे, इतकं चांगलं पुस्तक आहे. काँग्रेसच्या लोकांनी गांधी सोडला म्हणून हे हाल झालेत हे विसरू नये. तुम्ही पुन्हा गांधीकडे जात नाही तोपर्यंत ती सत्ता येत नाही, तोपर्यंत ते अधिष्ठान पण तुमच्याकडे येत नाही. पथिक पुस्तकात म्हणतात काकासाहेब गाडगीळ की मृत्यूच्या काही दिवस आधी सरदार पटेलांनी मला बोलवलं घरी आणि सरदार म्हणाले, काका साहेब आता मी जायच्या मार्गावर आहे, पण मला जाण्यापूर्वी तुझ्याकडून 2 वचनं पाहिजेत. पहिलं वचन हे की मी ज्या दिवशी जाईन त्या दिवशी दिवसभर तू जवाहरची साथ सोडणार नाहीस, कारण माझ्या मृत्यूचा धक्का जवाहरला सहन होणार नाही. आणि दुसरं वचन हे की तू जीव असेपर्यंत जवाहर सोबतच राहशील, तू जवाहरच्या पासून फुटून बाजूला जाणार नाहीस. हे म्हणणारा माणूस जवाहरलाल नेहरूंचा स्पर्धक असतो पंतप्रधान होण्यासाठी. हे ते पटेल आहेत, जे अत्यंत बुलंद माणूस आहे तो. पटेल 4 वर्ष सिनियर होते गांधीजींना, बॅरिस्टर होऊन ते 4 वर्ष आधीच आले होते. आणि आता जे फार वेगळ्याच कारणाने कुप्रसिद्ध झालं, त्या गोध्राला ते प्रॅक्टिस करायचे गोध्राच्या कोर्टात. आणि आपल्याला तो किस्सा माहिती आहे गांधीजींचा, की गांधीजींची पहिली केस होती आणि कोर्टात गांधींना ततपप झालं. गांधींना काहीच आठवेना केस, पहिली केस होती. गांधीजी घाबरले, गांधीजींच्या डोळ्यातून धारा सुरू झाल्या. अत्यंत अपमानित लज्जित होऊन गांधी कोर्टाच्या बाहेर पडत होते. सरदारांनी रिमार्क पास केला, ओळख नव्हती. सरदारांनी रिमार्क पास केला, अरे येतो भगोडा बॅरिस्टर निघला. सरदार जोरात म्हणाले. त्याच सरदारांनी लिहिलं आहे की पुढच्या काही महिन्यात हा भगोडा बॅरिस्टर माझा नेता कसा झाला ते मलाही कळलं नाही. माझ्या अंकावर उंची सुटबुट. सरदार आलिशान राहायचे, सरदारांची प्रॅक्टिस तुफान होती, धो प्रॅक्टिस होती सरदारांची. अतिशय आलिशान राहणीमान होतं सरदारांचं. कोट घातल्याशिवाय ते बाहेर नाही यायचे कुठलेही समारंभ. बिलियर्ड्स खेळायचे, श्रीमंतांचे सगळे शौक सरदारांकडे होते. त्या सरदारांनी लिहिलं आहे की या महात्मा गांधींनी एका क्षणात सगळं काढून माझ्या अंगावर खादी चढवून टाकली. हे सरदारांचं आणि महात्मा गांधीचं नातं हे लक्षात घ्या. ते यांना कळतच नाही, आपण कळून घेऊन निदान. काय माणूस होता. मणीबेन सरदारांची मुलगी होती. आता तुम्हाला हे पटेलांच्या वंशजांना काय दिलं सांगा. त्यांना 2 टर्म राज्यसभेच्या दिल्या. मणीबेन पटेल खासदार होत्या 2 टर्म्स राज्यसभेत. सांगा त्यांना, ठोकून वाजवून सांगा बिलकुल. असं प्रश्न विचारतील तेव्हा. मणीबेननी सुंदर डायऱ्या लिहिल्या, तुम्ही वाचा. मी हे जास्त तुम्हा लोकांसाठी बोलतोय. आमची पिढी गेली कामातून. आमची पिढी कोणाची भक्त होते, काय थाळ्याच काय वाजवते, कुठे काय ते टाटल्याच काय वाजवते. आम्ही गेले कामातून. आता हे तुमच्यासाठी आहे, हे तुमच्यासाठी सांगणं आहे. सरदार आणि गांधींचे इतके किस्से सांगता येते. गांधी आधी त्या माणसाला आम आदमी बनवून टाकायचे. नेते त्यावेळेला नेते इकडून यायचे. फ्लेक्सवरून नेते आले नव्हते त्यावेळेला, ते आत्ता आले. कोणीतरी एक दादा बाबा आणि 25-30 लाचार चेहरे असतात बघा. कळतंच की यांनी स्कीम आणली नाही तर वरचे जगतच नाही, हे कळूनच जातं आपल्याला. ती पद्धत नव्हती नेत्यांची त्यावेळेला. नेते दुसरीकडून यायचे. आपले मी त्यांचं नाव फार सारखं विसरतो. आचार्य कृपलानी प्राध्यापकीचा राजीनामा देऊन आश्रमात आले गांधीजींच्या आणि म्हणाले की आता मी आलो, सांगा मी आता तुमच्यासोबतच काम करणार, सांगा मी काय करू. गांधीजी म्हणाले, कस्तुरबा चटणी कुटते स्वयंपाकघरात, तिला मदत करा. एका गोष्टीत अनेक संदेश आहेत इकडच्या बाजूसाठी, की बायकोला कामात मदत करा, बहिणीला कामात मदत करा, हा संदेश आहे त्याच्यात. चटणी एकटीला कुठू देऊ नका, हा संदेश. गांधी आधी त्यांना सामान्य माणूस करून घ्यायचे, ती गांधींची शैली होती. पटेलांचं आणि गांधीचं नातं जगावेगळं होतं. दोघांना एकमेकांच्या मनातलं कळत होतं, हे ते नातं होतं. नेहरू आणि पटेलांचं तेच नातं होतं. एका ठिकाणी पटेलांनी नोंदवलंय की मी गृहमंत्री आणि जवाहरलाल पंतप्रधान होते तर खूप चर्चा आमच्या रात्र चालायच्या. आणि मग जवाहरलाल नेहरू म्हणायचे की मी तुम्हाला एकटा जाऊ देणार नाही, सोडायला मी येणार. आणि पटेल म्हणायचे आता मी तुम्हाला सोडायला येणार. रात्रभर तेच चालू. हे स्वतः पटेलांनी नोंदवलं आहे. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या बाहेर येऊन याचा अभ्यास करण्याची गरज आहे. सुभाषबाबू असोत किंवा पटेल असोत, गांधींशी त्यांचं नातं फार वेगळं होतं. सुभाषबाबू जेव्हा काँग्रेस सोडून बाहेर गेले आणि परदेशात गेल्यावर त्यांना विचारलं पत्रकारांनी की ते गांधीजींचं आणि तुमचं भांडण त्याबद्दल काय सांगाल, तर सुभाषबाबू म्हणाले, आमच्या भारतीय संस्कृतीत बाप लेकाचं भांडण तिसऱ्या माणसासमोर सांगत नाहीत.
नेहमी लक्षात घ्या, बाबासाहेबांची गांधीजींचं भांडण लावलं की नेहमी लक्षात घ्या की बाबासाहेबांनी केला तो महाडचा सत्याग्रह होता, हे लक्षात घ्या. सुभाषबाबूंच्या सैनिक दलाचं नाव महात्मा गांधी पलटण होतं, हे लक्षात घ्या. आणि मग या संबंधांकडे बघा. सांगण्याचा उद्देश एवढा की आपली जी मूळ संस्कृती, आपली जी परंपरा, आपला जो इतिहास, त्या सगळ्यांना छेद लावून फक्त मतपेटीसाठी हा देश वेगळ्या वळणावर नेण्याचं कारस्थान, त्या कारस्थानाला तुम्हाला सामोरं जायचं 24ला. 2024ची निवडणूक ही मोदी शहा विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना अशी नाही. 2024ची निवडणूक ही मोदी शहा विरुद्ध आम्ही भारतीय लोक अशी, आणि ती अशीच व्हायला पाहिजे. यांचा पराभव आम्ही भारतीय लोकच करणार, आणि तो या सगळ्या पापांसाठी करणार. आर्थिक पापासाठी करणार, राजकीय पापासाठी करणार, आणि सामाजिक पापांसाठी सुद्धा करणार. 24ला जेव्हा मत द्यायला जाल तेव्हा त्या शूज काढून ठेवलेल्या कबड्डीपटू मुली त्यांना डोळ्याआड करू नका. कोणीतरी ब्रिजभूषण नावाचा लैंगिक अत्याचार करणारा माणूस, त्याला कोणी सुरक्षा पुरवली, त्याला कोणी सेफ ठेवलं ते विसरू नका मतदानाला जाताना. 24ला मतदानाला जाताना तुम्हाला चिन्हाला कोणत्या मत द्यायचं नाही आहे. आमका पंजा का तमका ते नाही आहे. तुम्हाला लोकशाही आणि संविधान टिकवण्यासाठी मत द्यायचं आहे. लोकशाही की हुकुमशाही आणि राज्यघटना की मनुस्मृती, एवढ्या प्रश्नाला तुम्हाला भिडायचं, हे लक्षात घ्या. ते जर तुम्ही भिडला नाहीत तर पुढच्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. संजय आवटे परवा एका कार्यक्रमात दैनिक लोकमतचे संपादक सोबत होते. त्यांनी एक फार छान किस्सा सांगितला. ते जर्मनीमध्ये एका घरात गेले होते, जर्मन घरामध्ये. तिथे अगदी 8-10 पिढ्यांचे फोटो लावले होते, पण मध्ये एक पणजोबाचा फोटो गायब होता. त्यांनी विचारलं पणजोबाचा फोटो का नाही. त्यांनी सांगितलं आम्ही त्यांचा फोटो लावत नाही, कारण ते हिटलर सोबत होते म्हणून आम्ही त्यांचा फोटो. आपण हुकुमशाहीच्या बाजूनी होतो ही जर नोंद होऊ द्यायची नसेल इतिहासात आपल्या नातवंडा पटवंडांना, तर 24ला विचारपूर्वक मतदान करा. कोणी म्हणेल की ही राजकीय सभा आहे का, तर हो, ही राजकीय सभाच आहे. कारण राजकारण करणं हा फक्त नेत्यांचा नाही, वेळ पडली तर नागरिकांनाही राजकारण करावं लागतं. ते भले मतपेटीच्या राजकारणात नाहीत, पण मत बदलण्याच्या राजकारणात आम्ही आहोत. लोकांचं मत बदलण्याच्या राजकारणात आम्ही आहोत. वी आर नॉट इन द पॉलिटिक्स ऑफ वोट्स, बट वी आर इन द पॉलिटिक्स ऑफ ओपिनियन. आणि आम्ही ते करत राहू, तुमच्यासमोर सतत येत राहू, बोलत राहू. विधानसभेच्या निवडणुकीला पण आम्ही येऊ. आणि या सगळ्याचा उद्देश, विश्वास ठेवा, आम्हाला कोणालाही राजकारणात जायचं नाही. आम्ही कधीच नव्हतो, जाणारही नाही. जायची वेळ असते तर आधीच आमचे तर खूप साथीदार गेले. किरण बेदी गेल्या, बरेच जण गेले. अण्णांच्या उजव्या बाजूला बसलेले सगळे भाजपात गेले, अण्णांच्या डाव्या बाजूला बसले सगळे आपमध्ये गेले. मी अण्णांच्या मागे बसायचो म्हणून कोणाला दिसलो नाही, बरं झालं. आम्ही राजकारणात जाणार नाही. आम्हाला सत्तेची पदं नको, पण बाबासाहेबांच्या संविधानाला जर तुम्ही हात लावणार असाल तर प्रत्येक पायरीवर मरण्यासाठी आम्ही उभे आहोत. तुम्हाला आम्हाला मारूनच पुढे जावं लागेल, तसं पुढे जाता नाही येणार. आणि म्हणून संपूर्ण लढा 24चा, संपूर्ण निवडणूक, ते उमेदवार विसरा, त्यांचे चारित्र्य बघू नका, काय पक्ष पार्ट्या बघू नका. फक्त ही हुकुमशाही संपवायची एवढंच बघा आणि मत द्या. तेवढ्याच कळकळीच्या आव्हानासाठी इथे आलो. या सभा सगळ्या तेवढ्यासाठी चालल्यात. राजकीयच आहे, काय बोलायचं ते बोला. आम्हाला सल्ले देतात तुम्ही पर्यावरणावर. का बरं? आम्ही काय एकाच विषयात बोलू असं ठरलं आहे का? आम्ही बोलू. आज आम्ही राजकारणाचं शस्त्र हातात घेऊ, उद्या कदाचित निवडणूक संपल्यावर पुन्हा पर्यावरणावर आम्ही बोलू. पण या देशातली लोकशाही आणि संविधान यासाठी आम्ही शेवटच्या थेंबापर्यंत संघर्ष करू, एवढंच सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.